तुम्हाला बारका पाहिजे का चार्जर? बरं. येते का बघा. हां, हॅलो, आगतम स्वागतम सुस्वागतम. चला कवितेच्या बना या उपक्रमांतर्गत या सर स्वागत आहे. चालू असलेल्या या वाचक संवादाच्या 272व्या पुष्पामध्ये आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज शिक्षक दिन या निमित्तानं जगातील ज्ञात अज्ञात सर्व मार्गदर्शक गुरुवर्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर एका शिक्षकाकडनं लिहिल्या गेलेल्या एका शाळेवरच्या चरित्रावर एक शिक्षक आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते म्हणजे नांदेड येथील प्रसिद्ध वक्ते, साहित्यिक, मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर हनुमंतजी भोपाळे हे आज गोना मुनघाटे लिखित माझी काटे मुंडरेची शाळा या साहित्य कृतीवर आपल्याशी संवाद साधणार आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी एक आदर्श शिक्षक, ज्याला आपण उच्च शिक्षक असं म्हणलं तरी चालेल असं मला वाटतं, कारण ते दिल्ली या ठिकाणी मास्टर कोचची भूमिका वठवतात. ते म्हणजे इंजिनियर आदरणीय शिवाजीराजे पाटील. ते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा आपला कार्यक्रम चालू होतोय. आज शिक्षक दिन असल्यामुळे आपण काही शिक्षकांचा देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि तो सन्मान औरंगाबाद विभागाचे मास्टर कोच असणारे आदरणीय विक्रमजी काळे साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जाणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अध्यक्ष आणि संवादक हे दोघेही आपल्या कार्यक्रमासाठी नवीन आहेत. तेव्हा आमच्या या कार्यक्रमाची आम्ही घालून घेतलेली बंधनं अशी आहेत. कार्यक्रम अगदी वेळेला चालू होईल 6ला. संवादकाला साधारणतः 1 तासाचा वेळ आम्ही देतोय. या 1 तासामध्ये आपण निवडलेल्या साहित्य कृतीवर आमच्याशी संवाद साधायचा आहे. त्यानंतर उपस्थितांमधून आपल्याशी काही चर्चा केली जाईल आणि मग या ठिकाणी उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट आणि मान्यवरांचा सन्मान करून अध्यक्षीय समारोप होईल आणि त्यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपेल अशी आमची ही रूपरेषा आहे. या रूपरेषेनुसार पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागतही मी शब्दसुमनानं केलेलं आहेच. रीतसर स्वागत आपण करणारच आहोत. तत्पूर्वी आमचे मार्गदर्शक, प्रसिद्ध वक्ते आदरणीय डॉक्टर हनुमंतजी भोपाळे यांना मी विनंती करतोय की आपण निवडलेली साहित्य कृती माझी काटे मुंडेरीची शाळा या साहित्य कृतीवर आम्हाशी संवाद साधावा.
चला कवितेच्या बनात हा महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला आणि अत्यंत सलग पद्धतीने चालू असलेला उपक्रम अनुकरणीय अभिनंदनीय आहे। याबद्दल या उपक्रमाचे संकल्पक आयोजक नियोजक आनंद कदम आणि त्यांच्या मित्रांचं मी मनापासून पहिल्यांदा स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये जी उच्च भूमिका निभावतात ते आदरणीय इंजिनियर शिवाजीराजे पाटील सर, तसेच माझे मार्गदर्शक प्राचार्य विनायकराव जाधव साहेब आणि उपस्थित सर्व आदर्श शिक्षक, त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि माझी काठेमुंडरीची शाळा हा जो आज विषय दिलेला आहे आणि त्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्याला बोलायचं आहे, त्या अनुषंगानं मी आपल्या समोर शिक्षणाच्या संदर्भानं काही विषय आपल्या समोर ठेवून या कादंबरीच्या अनुषंगानं आपल्यासोबत संवाद साधणार आहे। दगडाची मूर्ती घडते तेव्हा तिची आरती होत असते। जसं दगडातला अनावश्यक भाग काढून टाकण्यासाठी शिल्पकारांची गरज असते, तसाच मानवी जीवनातला, माणसाच्या मनातला, माणसाच्या बुद्धीतला जो काही अनावश्यक भाग काढून त्याच्यामध्ये सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना रुजवण्यासाठी शिक्षकांची अत्यंत भूमिका आवश्यक असते। जसा शेतकरी शेतामध्ये तण बाजूला करतो तरच पिकाचं संरक्षण होते, तसंच विद्यार्थ्याच्या मनामधले जे काही शिक्षणाविषयीचे उदासीनता असेल, नकारात्मक दृष्टिकोन असेल किंवा त्याला मला हे समजत नाही असेल, त्याच्यातून दूर करण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत आवश्यक आहे। म्हणून माझी काठेमुंडरीची शाळा गोना मुनघाटे यांनी जे लिहिलेले आहे याला भैरव कुलकर्णी म्हणतात की हे शिक्षकाचं आत्मचरित्र आहे, तर हे शिक्षकाचं आत्मचरित्र नाही, हे पहिल्यांदा मी स्पष्ट करतो। कारण भैरव कुलकर्णी हे शिक्षण तज्ञ, फार मोठे शिक्षणाविषयी त्याचा अभ्यास आहे, ते देशामध्ये फिरतात, महाराष्ट्रामध्ये फिरतात आणि शिक्षणाविषयी चिंतन ते मांडतात, त्याला त्यांची प्रस्तावना आहे। कारण आत्मचरित्रामध्ये ती सत्यता असते, आत्मचरित्र हे सत्यावर अवलंबून असते आणि ते व्यक्तीच्या जीवनाचं चरित्र असते एक प्रकारचं, आणि ती स्वतःने लिहिलेली ती कहाणी असते, ती सत्य असते। त्यातले विशेषण, त्यातले व्यक्ती, त्यातले गाव हे सत्य असते। या कादंबरीतली गावं, या कादंबरीतल्या व्यक्ती ह्या काल्पनिक आहेत। हे कोण सांगते? हनुमंत गोपाळे नाही सांगत, तर या कादंबरीचा जो लेखक आहे तोच लेखक गोनी मुनघाटे सांगतात। त्यांनी त्यांच्या मनोगतातच लिहिलेलं आहे की मला विचारतात लोक, हे काठेमुंडरी गाव कुठे आहे? मी त्यांना सांगत असतो की या नावाचे एखादे गाव नाही, असं मी सांगतो की आदिवासी भागातील अशी अनेक गावे असे आणि अनेक माणसं राहतात, असे शिक्षक, विद्यार्थी आणि अशाच घटना घडत असतात, त्या फक्त शहरी लोकांना करून दिसत नाही। या कादंबरीतील बऱ्याच प्रसंगाचा मी साक्षीदार आहे असं म्हणजे यावरून ही आत्मकथा, आत्मचरित्र नाही, ही कादंबरी आहे, हे लेखकाच्या पुराव्याने आणि त्यातल्या मॅटर वरून, त्यातल्या मसुद्यावरून आपल्याला स्पष्ट होते। म्हणून हा मुद्दा मी पहिल्यांदा क्लिअर केला। हे बऱ्याच जणांना वाटते की आत्मकथन आहे, आत्मचरित्र आहे, नाही। याचा अर्थ असा आहे, ते जे म्हटले कुलकर्णी, या आमची काय भूमिका असेल, तर त्यांना या कादंबरीमधलं एकंदरीत जीवन आहे, ते जीवन, ते एका काठेमुंडरीचा जो नायक आहे, तो नायक आपलं स्वतःचं नाव सांगत नाही, तो स्वतःच फक्त मी असं वर्णन करतो, तो जो मी म्हणून काही जे सांगतो तो त्या कादंबरीचा नायक आहे। पण त्याने कुठेही आपण नाव सांगितलेलं नाही, पण तो आपली स्वतःचीच कहाणी सांगतो का? नाही सांगतो। हे सांगत असताना पण कादंबरी, मी तुम्हाला या ठिकाणी लेखक असतील तर त्यांना पण आत्मचरित्रापेक्षाही
आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणे किंवा कादंबरी लिहिणे हे फार सोपं असते, कारण आपले विचार, भावना, कल्पना आणि स्वप्नामधला आदर्श निर्माण करण्यासाठी फार सोपं ठरतं. कारण कादंबरीमध्ये स्वप्नातलं गाव उभं करता येते, स्वप्नातली शाळा उभं करता येते, स्वप्नातले माणसं निर्माण करता येतात, घटना आणि प्रसंग देखील स्वप्नातले काल्पनिक स्वरूपाचे निर्माण करता येतात. हे स्वातंत्र्य कादंबरीकाराला असते, तसं आत्मचरित्रकाराला हे स्वातंत्र्य असत नाही. जे आहे ते एक प्रकारचा आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा इतिहास असतो, जी तो सत्य घटनेवर आधारित असतो. तिथं खोटेपणाला, कल्पनेला वाव असत नाही. हे एकदा आपण क्लिअर केल्यानंतर ही कादंबरी फार सुंदर अशी कादंबरी आहे. पण हा आता थोडक्यात मी आपल्याला समोर मी लेखकाच्या परिचयाच्या अनुषंगाने 1 मिनिटामध्येच बोलणार आहे. गोना मुंगाटे हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक ध्येयवादी शिक्षक आणि मांडिया गोड या आदिवासीचा जो प्रांत आहे त्या नक्षलवादी चळवळीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तिथं ते एका शिक्षण संस्थेमध्ये, दंडकारण्य शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. एक शिक्षण संस्था आहे ती त्यांची. आता या कादंबरीतली जी शाळा आहे ही संस्था नाही आणि रूढ अर्थाने शाळाही नाही. तिथं शाळा म्हणून उपलब्ध नाही. मुंडगो पाटील नावाचा जो त्यातला जो त्या गावाचा जो पाटील आहे, तो पाटील स्वतःची जमीन विकून, पाटलांचं चित्रण मात्र बऱ्याचशा साहित्यकृतीमध्ये तो खलनायक, रंडीबाज वगैरे अशा पद्धतीचं नकारात्मक चित्रण केलेलं आहे. मला त्याच्याबद्दल त्या वादामध्ये मला शिरायचंही नाही. परंतु सांगतो की एक दोन व्यक्ती म्हणजे प्रातिनिधिक समाज नाही किंवा ते समाज समूह नसतो. हे चित्रण आपल्याला बऱ्याचदा ह्याचंही भान अनेक ठिकाणी मला दिसून येत नाही. तो वादाचा विषय होऊ शकतो. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे या निमित्तानं की अनेक पाटील म्हणजे कुठला एक विशिष्ट जात नाही. आपण हा सुद्धा संदर्भ क्लिअर करू. म्हणजे पाटील हे सगळ्या समाजामध्ये, हे जात धर्म तरी मानवनिर्मित आहेत, पण ते आता आपण निर्माण केलेतच आहेत. तर आता त्यातले हे घटक आहेत. तर या घटकामध्ये तो मानवनिर्मित ह्या सगळ्या संस्था आहेत. जशी शिक्षण संस्था मानवनिर्मित आहे, जातीय संस्था मानवनिर्मित आहे, विवाह संस्था मानवनिर्मित आहे, सगळे मानवनिर्मित आहे. तर आपला पाटील, मी मला हे सांगत होतो की स्वतःची जमीन विकून, बघा शिक्षण संस्था काढून स्वतःच्या जमिनी घेणारे शिक्षण संस्था चालक आपल्याकडे खूप आहेत. पण स्वतःची जमीन विकून शाळा, आदिवासी भागामध्ये तो शाळा काढतो आणि कित्येक दिवस शाळा नसते, तिथं शाळा उभं करतो. ही गोष्ट आहे. म्हणजे ही कादंबरीतला हा नायक जर तो वाचला असता तर दंडकारण्याचा संदर्भ आला असता. त्यामुळं कधीही आपण एखादी साहित्यकृती समजून घेत असताना ती साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातली आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. म्हणून तो संदर्भ मी या ठिकाणी सांगत आहे की ही शाळा, तिथं 7 मुलं असतात. किती असतात? फक्त 7 सुरुवाती. तर ते शाळेत ते येत आणि हा शिक्षक त्याची इंटरव्ह्यू जेव्हा होते तेव्हा तिथले त्यांना सांगतात की तुम्ही कुठेही जाण्याला तयार आहात का? तेव्हा ते सांगतात की मी कुठेही जायला तयार आहे. त्या संदर्भाचा मी थोडक्यात या कादंबरीचाच भाग मी तुमच्या समोर ठेवतो की जेव्हा माणसाला नोकरी हवी असते, तो माणूस कुठेही जायला तयार होतो, कुठेही नोकरी करायला तयार होतो, किती वाजता यायला तयार होतो. एखाद्या आता प्राचार्य जाधव साहेब आहेत, मला अनेक शिक्षण संस्थांमध्ये आज प्राध्यापकाचे उदाहरण मी घ्यायला लागलो तुमच्यासमोर. एखाद्या प्राध्यापकाला आज लाखापासून सुरुवात, जास्त पगार, तर त्याला जर म्हटलं बाबा मला 6 वाजता कॉलेजमध्ये येऊन शिकवावं लागेल, येस सर, 6 ते 6 राहावं लागेल, हो सर. म्हणजे अशी एक मानसिकता नोकरी लागल्याच्या दिवशी असते. नोकरी लागलेल्या दिवशीचा पगार खूप तसा एक 10 वर्ष झाल्यानंतरच्या पगाराचा विचार केला आणि नोकरी लागलेल्या दिवशीचा पगाराचा विचार केला तर पहिल्या दिवसाचा पगार खूप कमी असतो त्या मानाने. तरीही तो काही करायला तयार असतो, किती वेळ द्यायला तयार असतो आणि तो आनंदित असतो, खुश असतो, समाधानी वाटतो, प्रसन्न असतो, पेढे वाटत राहतो.
त्याला 10 वर्षानंतर जो तो उदास दिसतो, निराश दिसतो, नैराश्य दिसतो, त्याचं काय कारण आहे? हे संदर्भ याच्यात आहे म्हणून हा प्रश्न विचारतो. त्याला त्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर त्याला नोकरीचं महत्व कमी वाटते, बाकीच्याच गोष्टीकडे त्याचं लक्ष केंद्रित होत असते. त्यामुळे त्याला शिक्षण बाह्य गोष्टीवर त्याचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. ही एक वस्तुस्थिती आपल्याला तुमच्या समोर मी आपल्या समोर ठेवत आहे. खरं तर कोणत्याही शिक्षकाला जर आपण विचारलं की बाबा तुम्हाला ही नोकरीचा कंटाळा आलाय तर सोडून का देत नाही, असा जर प्रश्न विचारला तर अनेक करणारं ठरेल. परंतु मग तुम्ही जर नोकरीच मिळाली तर मग आनंदाने का करत नाही, असाही प्रश्न विचारला तर तो आनंदाने करायला काही जण तयार नसतात. हा संदर्भ का मी तुम्हाला सांगत आहे तर याला हे प्रश्न विचारले जातात. तेव्हा तो म्हणतो की मी कुठेही जंगलात आम्हाला आपण सोडल्यानंतर तिथं पुन्हा आम्ही फुलं तयार करू, तिथं राहू वगैरे वगैरे असं तो सगळं सांगतो. पण ते तिथले एक जण म्हणते किंवा असं म्हणतात सगळेच जण नोकरी मिळावी म्हणून सुरुवातीला लोक जंगलात काय पण संशयाने जायला तयार असतात म्हणतो तो इंटरव्ह्यू घेणारा. पण एकदा का नोकरी लागली की लोक नको त्या भानगडी करून बदली करण्यासाठी प्रयत्न करतात. आपले तर तसे नाही ना होणार, बदली मला बदली पाहिजे अशी एक भावना माणसाची, योग्य ठिकाणी बदली राहावी ही त्याची भावना. पण यातला नायक कसा वेगळा हे समजण्यासाठी मी हे पार्श्वभूमी सांगतो आहे. बदली करण्यासाठी मग पैसे देणे जिल्हा परिषदच्या शिक्षण अधिकाऱ्यांना वगैरे वगैरे कोणाला ज्याला द्यायचे त्याला पैसे देऊन सुद्धा लोक आपली बदली करून घ्यायला तयार असतात. जगाचा मला फारसा अनुभव नव्हता. मी जे बोललो ते प्रामाणिक बोललो होतो. पण डिस्पे साहेबांनी माझ्याबद्दल संशय व्यक्त केला, त्याने मला फारच वाईट वाटले. माझ्या अंतकरणात काट्यासारखे ते शब्द फुटले, मला राहवले नाही. मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले, साहेब मी माझा शब्द पाळतो किंवा नाही ते बघा. बरेच लोक शिक्षकाचा पेशा फक्त पोटासाठी करतात. मी ही नोकरी पोटासाठी स्वीकारत असलो तरी अध्यापन माझा धर्म आहे. म्हणजे हा शिक्षक अध्यापन हा माझा धर्म आहे ही भावना आणि भूमिका घेऊन त्याच्या नोकरीला सुरुवात करत आहे. म्हणजे स्वतःला समर्पित. आणि याच कादंबरीमध्ये पुढे मी आपल्याला सांगणारच आहे. या कादंबरीमध्ये हा जो अध्यापन माझा धर्म आहे म्हणणारा शिक्षक आपल्या कुटुंबाबद्दल एक शब्द सांगत नाही. कुटुंबाची एका ठिकाणी आठवण नाही. कुटुंबाकडे तो जातोय असं कुठं संदर्भ नाही. काठेमुंडरी जे गाव या कल्पनेत रचलेले आदिवासी गाव त्यातच तो संपूर्णतः तेच ईश्वर आहे. त्याच्याशिवाय अन्य ईश्वरच त्या माणसाचा आहे. हे मला या निमित्तानं सांगितलं. नाहीतरी कादंबरीमध्ये मनाच्या पटलावर घराची आठवण येणं, इधर कब आओगे पत्र येणं, असे पत्र असतात घरच्या एखाद्या घरापासून दूर राहिल्यानंतर घराची आठवण येणं, घरच्यांना आठवण येणं, हे जे घडते ना मानवी जीवन आहे त्याच्यात काही वाईटही नाही. पण या कादंबरीतल्या नायकाच्या जीवनामध्ये असं काहीच नाही. तो नायक घरची आठवण करतो. हा तर नायक तर काही आभाळातून पडलेला नाही ना. त्याला सगळंच आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, नातेवाईक असेल, सुख असतील, दुःख असतील, काहीच नाही. या कादंबरीमध्ये तसं नायकाच्या कौटुंबिक, नातेवाईक, समाज या ईश्वराविषयी चक्कार शब्द नाही. आता खरं तर या कादंबरीची ही उणीव आहे असं एकंदरीत आपल्याला वाटायला लागते. तरी हा कादंबरीचा नायक अध्यापन हा आपला धर्म म्हणून काम करतो. असा याचा अर्थ असा नाही का अध्यापन आपला धर्म म्हणून काम करणारे समाजामध्ये काही शिक्षक आहेत नाही तसं आपण म्हणू शकत नाही. संपूर्णतः शिक्षणासाठी अनेक प्राध्यापक असतील किंवा शिक्षक आहेत, त्यांनी स्वतःला समर्पित भावनेनं काम केल्याचे अनेक उदाहरणं आहेत. परंतु त्याचं चरित्र, त्यांचं जीवन फारच समाजासमोर येत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. कारण समाजाला एक सवय असते. वर्तमानपत्र आपण बघा, शिक्षकांच्या प्रयोगशीलतेबद्दल, शिक्षकांच्या डिव्होशन बद्दल, शिक्षकांच्या त्यागाबद्दल फारसं लिहून येत नाही.
एखादी बातमी कुठंतरी शिक्षक उशिरा गेला किंवा एखाद्या शिक्षकाने काहीतरी केला, ही बातमी खूप चघळल्या जाते. पण शिक्षकाचं हे काळचित्र तयार करून या समाजाला काय साध्य करायचं आहे हा प्रश्न निरुत्तर आहे. काय साध्य करायचं? पण यांना मीडियाला लागते चविष्ट अशा बातम्या. मीडियाला त्यांचा खप महत्वाचा वाटतो. त्यांना एखाद्या व्यक्तीला बघा, आपण सुद्धा एक मानवी स्वभाव. इथं काहीतरी चर्चा व्हायली, दोन माणसं चर्चा फार विद्वान चर्चा झाली, लोक जाणार नाही. दोन माणसं भांडण करून घ्यायला म्हणजे बरोबर लोक जातात. ही मानवी स्वभावाचा भाग आहे. तर हा एक भाग आहे तो. तर त्यांनी सांगितलं की अध्यापन हा माझा धर्म म्हणून काम करतो. खरं तर शिक्षकांनी अध्यापन, अध्ययन, संशोधन हा आपला धर्म म्हणूनच राहिलं पाहिजे. कदाचित हीच प्रेरणा या कादंबरीकारांना द्यायची असेल. म्हणूनच नायक असे का तयार करतात? कादंबरीकार नायक जेव्हा अशा तयार केले जातात कल्पनेच्या पातळीवर, त्यामागे प्रेरणा देण्याची. रामायणाची निर्मिती जी वाल्मिकीने केलेली आहे, महाभारताची निर्मिती झालेली आहे, त्यातले नायक सुद्धा प्रेरणादायी आहे. नायकाकडून काही शिकण्यासारखं आहे. तसंच कोणत्याही साहित्य कृतीमध्ये साहित्यिक हा प्रेरणा देणारे नायक निर्माण करतो. यातला नायक हा प्रेरणा देणारा आहे, हे आपण पहिल्यांदा स्पष्ट करतो. आता हा कादंबरीतला जो नायक आहे तो जेव्हा जायला सुरुवात करतो तेव्हा त्याला सांगितलं जाते तिथं काय मरायला जाता का, त्या गावाला तुम्ही मरायला चाललात का, अशा पद्धतीचा पहिला उच्चार त्या ठिकाणी ट्रकवाला त्यांना म्हणतो. एक थोडक्यात मी सांगतो, बाबूजी काटे मुंडरी को कायको मरने जाते, कायको मरने जाते, ड्रायव्हर म्हणतो. तिथं म्हणजे आता ते तिथलं गाव कसं आहे हे सांगण्यासाठी मी हा संदर्भ दिलेला. त्या गावात प्रचंड दारिद्र्य आहे. शिक्षणाविषयी शिक्षण कशाचा उपत खाता याची त्यांना जाणीव नाही. आपलं कंदमुळे खाऊन, शिकार करून आणि रोजीरोटी करून आपलं पोट भरणे हेच त्यांचं ध्येय आहे. पोट भरलं की समाधान त्यांना वाटते. पण काही माणसांना पोट भरल्यानंतर समाधान वाटत नाही. अन्न, वस्त्र, निवारा हे मानवी मूलभूत गरजा भागल्यानंतरही माणसं चिंतेत असतात. चिंतेचे कारण अनेक असतात. शेजारी आपण 50,000ची टीव्ही घेतल्यानंतर शेजारीने जर 1 लाखाची घेतली तर हा चिंतेचा विषय होतो, झोपमोड होते. हे उदगीरमध्ये होत नाही, दुसरीकडे होते असं मला वाटतंय. मी उदगीरमध्ये आहे, उदगीरबद्दल असं काही बोलणार नाही. पण हे चिंतेचे विषय, इतर तसे चिंतेचे विषय नाही. तिथे फक्त पोट भरणे एवढाच विषय आहे. याविषयी प्रतिष्ठेचा विषय नाही. दुसरा कुठलाही विषय त्यांच्या समोर प्रतिष्ठेचा नाही किंवा दुसरा कुठलाही विषय नाही. अन्न मिळवणे, अन्न खाणे, अन्न अर्धा पोटी राहावं लागतं तिथल्या लोक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज आपल्याला अनेक समस्या आहेत त्या ठिकाणी. मग काय होतं तिथल्या मुलांना शाळेत न येण्याची काही कारणं आहेत. या कादंबरीमध्ये मी आपल्या समोर ठेवत आहे. त्या कादंबरीमध्ये दारिद्र्य हे कारण आहे. कारण 2-4 मुलं आहेत, काही लहान आहेत, काही छोटे आहेत, मोठे आहेत. त्यांचे आई आणि वडील मजुरीला जातात, कंदमुळे आणायला जातात, शिकारीला जातात. तेव्हा घरामध्ये ते छोटे लेकरं सांभाळायला मोठ्या लेकराला काम लागते. त्यामुळे तो शाळेत जाऊ शकत नाही. मग आपल्याला काय वाटते, आता मी शिक्षक आहे, मला जर एखाद्याने सांगितलं सर काय हरकत नाही, किंवा एखादा ज्याला लोकांनी कारण सांगितले की आपण थांबतो असतो. कारण सांगितलं की आपल्याला बरोबर ठीक आहे, काय हरकत नाही. इथं कारण सांगितल्यानंतर शिक्षक थांबत नाही. जगाला रिझल्ट नको असतात, हवे असतात रिझल्ट. तक्रारीच्या याद्या देऊन यशाच्या गाद्या मिळत नसतात. ही भावना आणि भूमिका घेऊन जगणारे शिक्षक तो कारण सांगितल्यानंतर थांबत नाही. तो सिद्धू नावाचा जो तिथला त्या शिक्षकाचा जो विद्यार्थी आहे तो त्याला शिकण्याची खूप आवड आहे. पण तो दारिद्र्यामुळे घरी त्याला त्याचा भाऊ आला सांभाळावा लागतो. त्यामुळे त्याचे वडील मग ते वडील आणि त्याची जर आई घरी राहिली तर त्यांना भुकेला मरावं लागण्याची शक्यता असल्यामुळं ते घरी थांबत नाही. मग याला त्या सिद्धूला त्याचा भाऊ घेऊन राहावं लागतं घरामध्ये. त्यामुळे तो शाळेत येऊ शकत नाही.
मग हा हुशार आहे आपला विद्यार्थी, ही भावना ही या शिक्षकाची झाल्यामुळे, धारणा या शिक्षकाची झाल्यामुळे हा स्वतः त्याच्या वाडीवर जातो, त्याच्या बाजूला असते, तिथं जातो आणि विचारतो, आई वडिलांशी चर्चा करतो, समजून घेतो. म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्याला समजून घेता न घेता त्याच्या कुटुंबालाही समजून घेतलं पाहिजे. त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्यांची धार्मिक पार्श्वभूमी, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची सामाजिक परिस्थिती काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. हे कदाचित त्या कादंबरीकाराला सांगायचं आहे. कारण आपण माणूस समजून घेत नाही, हा मोठी समस्या. घरामध्ये वाद होण्याचं सुद्धा मुख्य कारण काय? एकमेकाला समजून घेत. समाजात वाद होण्याचं काय कारण आहे? एकमेकाला समजून घेत नाहीत, एकमेकांविषयीचे गैरसमज आहेत आणि एकमेकांचे गैरसमज वाढले की वाद वाढतात, समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण एकमेकाला समजून घेतो तेव्हा आपल्या डोळ्यावरच्या गैरसमजाच्या, अज्ञानाच्या पट्ट्या दूर व्हायला मदत होत असते. म्हणून घरात सुद्धा गेल्याच काय जण भडकतात. बायको इथं नाही, दुसरीकडे गेल्या भडकतात. पण समजून घ्या, ती काय बिमार होती, काय अडचण होती, एखादी गोष्ट समजून न गेली. हा संदर्भ मी याच्याशी जोडतो आहे. फक्त यातला शिक्षक माझं प्रत्येक गोष्ट समजून घेतो, मग त्याची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणत नाही, मग त्या घरचे आई वडील सांगतात, तो रडून सांगतो की सर अशी सिच्युएशन आहे, आम्ही भुकेला उपाशी पोटी मरू, मग जर आम्ही मजुरी बंद झाली तर. मग हा शिक्षक, बरं तुमचा हा प्रश्न सोडवला तर शाळेत येऊन द्यायला काय हरकत आहे शिदूला, असा प्रश्न विचारतो. बघा, शिक्षण व्यवस्थेमध्ये आता कोणत्या शिक्षकाची गरज आहे तर शिक्षणाविषयीचे प्रश्न, आपल्याला एक अपेक्षा होऊन गेलेली आहे प्रत्येकाला. माझ्यासह मी वेगळा आहे असं म्हणून बोलतच नाही, माझ्यासह धरा. प्रत्येक वेळी बोलताना मी त्याच्यातच आहे की सगळे प्रश्न कोण सोडवायचे? शासन आणि प्रशासन. आपल्या घरासमोर आपण टाकलेला कचरा कोणी उचलायचा? नगराध्यक्षांनी उचलायचा, नगरसेवकांनी उचलायचा. म्हणजे यांनी कचरा उचलण्यासाठी नगराध्यक्ष व्हावं, नगरसेवक व्हावं. हा कचरा कुणी टाकला हा प्रश्न विचारला तर आम्हीच टाकला म्हणतात. मग तुम्ही इथं का कचरा टाकला, मग कुठं टाकला? म्हणजे मला हे संदर्भ एवढ्यासाठी द्यायचा आहे, यातला शिक्षक मात्र समस्या सांगत बसत नाही, समस्या ऐकून घेऊन समस्येवर उत्तर देण्याचा त्याच्या परीने प्रयत्न करतो. मग आता हा काय करतो तर त्या सिद्धूरच्या शाळेत न येण्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्या भावाला, एक म्हातारी स्त्री आहे तिथं शाळेच्या बाजूला, तिचं छोटस झोपडीवरचं घर आहे. आजही आदिवासीचं जीवन आपल्याला माहित नाहीये. तिथं लाईट नाही, पक्के घर नाही, पक्की शाळा नाही, अशी परिस्थिती आहे. तिथं पावसाळ्यात पाऊस संपेपर्यंत त्या गावाशी अनेकदा आजही संपर्क होत नाही. देशाचं स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेले असतानाही, आपण महासत्तेचे स्वप्न पाहत असतानाही ही वस्तुस्थिती आहे. तिथं कोणता शिक्षक जायला तयार होत नाही. तिथल्या तालुक्याच्या अधिकाऱ्याशी संगनमत करून 50-50 50 ओके जसं चालू आहे ना. काय अवस्था आहे आता, कशी व्यवस्था झाली आहे. शिक्षण मंत्री कोण व्हायला लागले, कुठे जाऊन बसलेले माणसं शिक्षण मंत्री होत आहेत. त्यांच्याकडे बघल्यानंतर शिक्षणातून काय प्रेरणा शिक्षक घेणार आहेत, विद्यार्थी घेणार आहेत. शिक्षण मंत्री कोण असावा, शिक्षणाविषयीच काही कळत नाही, कळत नाही. अशी माणसं जर या देशामध्ये शिक्षण मंत्री होत असतील तर या शिक्षणामध्ये चैतन्य काय निर्माण होणार आहे. असो तर मी या निमित्ताने सांगतो की तशा पद्धतीने 50-50 मंत्री त्या ठिकाणी येतही नाहीत, अशी सिच्युएशन आहे. तर असो या मागला शिक्षक मात्र मग त्या म्हातारीला काय देतो, लुगडं देतो म्हणतो आणि त्याला तू सांभाळ म्हणतो आणि सिद्धू च्या शिक्षणाचा मार्ग मोकळा. आता हा शिक्षक काही श्रीमंत आहे का? नाही, शिक्षक श्रीमंत नाही. परंतु आता प्रश्न असा आहे, प्रत्येक शिक्षकाने सगळ्याचेच असे प्रश्न सोडवणं शक्य आहे का? तेही शक्य नाही. पण एक उदाहरण या निमित्तानं आपल्या समोर मी सांगतो
एकदा एका समुद्र काठाला अनेक मासे पडून तडफडत होते. एक छोटासा मुलगा त्याच्या आजोबासोबत गेलेला होता. तो आजोबा म्हणाला, तो मुलगा नातू एक एक तडफडणारा मासा घ्यायचा, समुद्रात टाकायचा पाण्यामध्ये. तेव्हा तो आजोबा म्हणाला, अरे तुझ्या एक दोन मासे टाकण्याने काय फरक पडणार आहे? त्या आजोबाला त्या मुलानं सांगितलं, आजोबा हे बघा, मी जो मासा पाण्यात टाकतो तो जिवंत राहत आहे. आपल्याला जितकं शक्य आहे तितकं करावं, हा संदेश देतो. यातला नायक जो आहे हाच संदेश देतो की आपल्याला या संपूर्ण सूर्य झाकता येत नाही, परंतु छत्री धरता येते. तसंच सर्वच प्रश्न सोडवता येत नाहीत, पण सर्वांचेचा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही, पण काही जणांचे तरी किमान प्रश्न सोडवता येतात. आणि प्रश्न सोडवणारे माणसं समाजासाठी आयडल असतात, आदर्श असतात, त्यांचीच पूजा होते. स्वतःच्याच प्रश्नामध्ये गुंतून बसलेले माणसं सामान्य म्हणून जगतात, सामान्य म्हणून मरतात. त्यांची पुण्यतिथी सुद्धा त्यांच्या कुटुंबातली पुढची पिढी करेल याची शक्यता असत नाही. तरी आपण आपल्याच प्रश्नामध्ये किती गुंग झालेलो आहोत. यातला शिक्षक मात्र समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्पित भावनेनं जीवन जगतो. हे कादंबरीतलं महत्वाचं चित्र लेखकाने करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट या कादंबरीच्या निमित्तानं आपल्याला शिकण्यासाठी काय आहे, तर ह्या कादंबरीच्या निमित्तानं आदिवासीची जीवनशैलीच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी शिकण्यासाठी आहेत, जे की आपल्यासाठी अनुकरणीय आहे. आता आदिवासी म्हणलं की मागास. आपण शिक्के मारून मोकळं व्हायसाठी खूप मोकळे, कोणावरही शिक्का मारतो, अभ्यास न करता, समजून न घेता. आदिवासी मध्ये जी एकजूट आहे, जी एकी आहे, आणि आदिवासीचं जीवन हे सामूहिक जीवन आहे. एकाच्या घरी जसं या एका बोटाला जर काही वेदना झाली तर या सगळ्या शरीराला वेदना होते, तसंच त्या समाजामध्ये एकाच्या घरामध्ये काही दुःख असेल तर सगळे ते दुःखात सहभागी होतात. एकाचा जीवनात आनंद असेल ते सगळे सहभागी होतात. हे सामूहिक जीवन जगण्याचं जे तत्व आहे त्याने कुठल्याच ग्रंथात शिकलेलं नाही. आपण एक होऊ म्हणतात ना, इकडे आपले बरेच जण प्रत्येक समाजाचे माणसं आपण एक होऊच्या नारा देतात. फक्त नारा देतानाच ते एक असतात आणि नारा देणं संपलं झालं की एकमेकावर वार करायला तयारच असतात. सगळ्यात त्रास कोण देत असते? आपण भारतात पाकिस्तानचे लोक आपल्याला त्रास देतात का? बाजूचेच त्रास देतात. कुठली तरी तिकडे आपल्याला भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये जेव्हा क्रिकेट सुरू होतो, भारत जिंकाव म्हणून तळमळ करतो, पण शेजारचा पोरग नापास झाला तर बरं होईल म्हणून तळमळ करतो. शेजाऱ्याचं नुकसान व्हावं, एकाला म्हटलं देव प्रसन्न झाला म्हणे, आणि तुला आम्ही मागल ते देतोस माग, पण एक गाठ आहे तुझ्या शेजाऱ्याला दुप्पट देतो. यानं म्हटलं माझे दोन्ही एक डोळा जाऊ दे, म्हणजे त्याचे दोन्ही जुळले जातात. ही विकृती आहे. इतर तशी विकृती नाही. त्यांना शिकार जरी भेटली, त्यातला एखादा दुबळा माणूस जरी असेल, तो शिकारीसाठी प्रत्यक्ष सहभागी जरी फारसा झाला नसलं तरी त्याला वाटा देतात. म्हणजे भुकेल्या पोटी काही जगणार नाही, जगून कोणी मरणार नाही याची ती काळजी एकमेकाची घेतात. हे कादंबरीचं एक महत्वाचं या शिकण्यासारखं आहे असं मला या निमित्तानं वाटते. दुसरे एक महत्वाचा गोष्ट, आपल्या इथं अभ्यासक्रम. सर आपण सगळे सर शिक्षक आहेत, कदम सर हे शाळेबाहेरची शाळा बनवलेली आहे त्यांनी बऱ्याच दिवसापासून. त्यांना अनौपचारिक शाळा म्हणतात. औपचारिक शाळेमध्ये बंधने असतात. ही शाळा बनवणारा खरं तर हे मला तर आधुनिक साने गुरुजीच्या रूपात मी कदम सरांकडे पाहतो. काय गरज आहे धडपड, काय करण्याची गरज आहे? आणि याचे काय फार कौतुक होत असतील, घरी पाळणा होत असेल या कामामुळे, काय मला माहिती नाही, काय मला घरचं काही माहिती नाही, पण काय तुम्हाला काय कदाचित जर प्रेरणा प्रोत्साहन मिळत आहे असं मला वाटतं. ताई तर आहेत असं म्हणायला लागलं. असं चांगले वंदन आहे ताई तुम्हाला. तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या नवऱ्याला
आपल्या समाजाला वैभव मिळावं असं वाटते. सगळे आपल्या नवऱ्याचे सत्कार व्हावे, कौतुक व्हावं, आपला मोठा व्हावा, पण त्याला त्याग काहीच करू नये. सन्मानाचे सोहळे त्यागाशिवाय होत नसतात. जे जे माणसं या राष्ट्रासाठी, या समाजासाठी आपलं तन मन धन समर्पित भावनेने जगले, त्यांना लोकांनी वेड्यात काढलं. ते काय आता तो इतिहास मी आज सांगणार नाही, पण त्यांचाच इतिहासामध्ये नोंदी आहेत. किड्या मकोड्यासारखे स्वतःच्या कुटुंबासाठी जगलेली माणसं ती आज आपण हजारो वर्षाच्या पिढ्या आहेत. किती लोकांचे इतिहास माहिती आहे? पंजोबाच्या आजोबाचं नाव कोणाला माहित आहे? किती जणांना माहित आहे पंजोबाच्या आजोबाचं नाव? का नाही? किती जणांच्या पुण्यतिथ्या आणि तारखा माहित आहे? काही जणांना स्वतःचीच तारीख माहित नाही. त्याच्या अनेकांच्या इथं बसलेल्या सुद्धा वडिलांच्या जन्माची तारीख माहित नसणारे सुद्धा माणसं आहेत. माझ्या सुद्धा आईची आणि वडिलांच्या जन्म तारीख मला माहित नाही, फक्त मृत्यूची तारीख माहित आहे, कारण मी साक्षीदार होतो. आपला समाज शेकडो वर्षापासूनचा असतानाही आपला इतिहास किती आहे? मुठभर सुद्धा इतिहास नाही. आपण इतिहास विसरणाऱ्या समाज आहोत आणि इतिहास ज्याला जागृत करता येत नाही तो समाज काय प्रेरणा देऊ शकत नाही. मला या कादंबरीच्या संदर्भामध्येच हा संदर्भ आहे म्हणून मी सांगतो. यातला जो नायक आहे स्वतःचा इतिहास तयार करतो. याचा फायदा काय होतो ते पुढच्या एका संदर्भामध्ये आहे. अजून एक महत्वाचं गैरसमज असे आहे की समाजसेवा करणाऱ्यांच्या वाटेला फुलच पडावेत अशी एक समाजाची अपेक्षा. बाबा चांगलं करतो ना, मग लोकांनी त्याला चांगलं म्हणावं, सहकार्य करावं असे भाव नाही समाज. पण असं होते का? होत नाही. कोणाच्या संदर्भात झालं का? असं झालं नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी राजांच्या संदर्भात तरी झालं का? या शिवाजीराव भोसले हा छत्रपती असं कोणी म्हणालं का? त्यांना तरी राजाभिषेक करू दिलं नाही. असं काय दोष होता त्यांच्यामध्ये? एकीकडे तर आपण सांगतो, काय सांगतो? जो क्षत्रियत्व गाजवतो, पराक्रम गाजवतो तो क्षत्रिय, आणि क्षत्रियाला राजा होण्याचा अधिकार आहे. मग काय प्रॉब्लेम होता शिवाजी महाराजांच्या संदर्भात? असो, हाही वेगळा विषय आहे. तर मी एवढंच सांगतो की या शिक्षकाने स्वतःचं जीवन समर्पित केले. या नायकाने स्वतःचं जीवन समर्पित केलं. तरी एक प्रसंग आहे या कादंबरीतला मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा दुसरा एक निगोसे नावाचा शिक्षक तसाच ध्येयवादी आहे. या कादंबरीत तो स्वतः समर्पित होऊन विद्यार्थ्यांसाठी काम करतो. निगोसे एकदा एका खेळासाठी त्याच्या शाळेचे विद्यार्थी पहिल्या नंबरचेच असतात त्या परिसरामध्ये. एकदा काय होते, एका मुलाचा पाठ बघतो. तो रात्रभर माणूस आपल्या त्या जो न झोपता तो लेकरू झोपलेला असताना मालिश करत बसतो, ग्रुप काढतो, कारण उद्या दुसऱ्या टीम सोबत खेळायचा आहे आणि हा एवढा महत्वाचा विद्यार्थी आहे, याच्यावर पुढचा विजय होऊ नये, तर रात्रभर बसतो. पूर्ण पगार वगैरे अशा पद्धतीचा आहे ते समर्पित करतो लेकरासाठी. तो ते काय जेवले की नाही हे सगळं होतं. आणि एवढंच नाही, तो व्यसनाधीनतेच्या विरोधामध्ये आपला आवाज उठवतो. ही गोष्ट ज्यांचे हितसंबंध डावलले जातात ती माणसं नागासारखा पुन्हा करतात. बघा, तुमच्या कामानं कोणाचे हितसंबंध जर दुखावले जाणार असतील, मग तुम्ही कॉलेजमध्ये काम करत असाल किंवा समाजात काम करत असता किंवा गल्लीमध्ये काम करत असाल, तुम्ही हे लक्षात ठेवा, तुमच्या कृती आणि उक्तीनं काही लोकांचे जर हितसंबंध दुखावले जात असतील तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. त्याची तयारी करावी लागणार आहे, अन्यथा पश्चाताप तुमच्या वाट्याला येणार आहे. तुम्हाला परिणामाची जाणीव ठेवून काम करावं लागतं. हा निगोसे हातला एक दुसरा शिक्षक आहे, त्याला त्या परिणामाची जाणीव असत नाही. घोळसटपणाने समाजसेवा करायची नसते.
वस्तुनिष्ठ समाजाचं आकलन करून समाजाचे सगळे धोके लक्षात घेऊन त्याचं काम करायला पाहिजे. अत्यंत सतर्क पद्धतीनं काम करायला पाहिजे. छत्रपती शिवरायांची नीती आपण अवलंबली पाहिजे. शिवराय कधीच उदास निराश होऊन डोक्याला हात लावून नैराश्य होऊन डिप्रेशन मध्ये गेलो म्हणून कधीच बसले नाही. माघार घेतली म्हणजे पूर्ण वेळासाठी माघार नव्हती. ती त्या काळात सामर्थ्य मिळवण्याचा तो माघारीचा काळ म्हणजे पुन्हा समर्थपणे युद्ध करण्याचा, त्यासाठी सामर्थ्य मिळवण्याचा तो काळ होता. तो माघारीचा काळ म्हणजे नैराश्याचा, दुःखाचा, वेदनेचा, अपयश मानून खंत मानून बसण्याचा तो त्यांचा काळ नव्हता. पण हा शिक्षक मात्र याच्यावर काय आरोप होतो? याच्यावर आरोप होतो त्या एक विद्यार्थी बेपत्ता राहतो. तर हा बेपत्ता राहिलेला विद्यार्थी यानेच विकून टाकलेला आहे, याने मुळच गेलेला आहे, अशा पद्धतीचा आरोप. ते हा आरोप का केला जातो पोलीस यंत्रणेकडून? पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला जातो पेपर मध्ये बातम्यावर, याचा गुन्हेगार शोधा. मग गुन्हेगार कोणाला शोधायचं? हाच गरीब शिक्षक भेटतो त्याला, याच्यावर तो नावाली यानेच कुठेतरी बेपत्ता केला असेल. आता ही गोष्ट मडगू पाटील आणि यातला जो या कादंबरीचा जो नायक आहे, ही गोष्ट त्यांच्या कानावर जाते. समाजावर होणारा अन्याय पाहून अस्वस्थ होणारी माणसं संत प्रवृत्तीची असतात, सज्जन प्रवृत्तीचे असतात. त्यांना समाजातल्या कुठल्याही घटकावर अन्याय झाला तर ते अस्वस्थ असतात. मला काय करायचं त्याचं असं म्हणणारी माणसं स्वार्थी वृत्तीची असतात. घरा बाजूला आग लागली तरी लागू दे, जळून खाक होऊ दे द्यायचं म्हणणारी माणसं या समाजात आहे. उदगीरमध्ये सोडून इतकी मानसिकता समाजाची आहे. पण इथं तसं नाही. इथला जो नायक, इथला जो गुरु पाटील आहे, हा पाटील आणि यातला नायक शिक्षक त्याच्या सोडवणुकीसाठी जातात पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये तो अधिकारी नसतो तरी तो घरी जातो माणूस. बघा किती धाडसाने जातो. जी माणसं निर्मळपणे जगतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि धाडस हे दोन गुण असतात. ठीक आहे, त्यांना त्रास होतो, लक्षात ठेवा. जे माणसं निर्मळ जगतात त्यांच्यामध्ये धाडस असते आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. हे आत्मविश्वासाने त्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरी जातात आणि विचारतात, निगोशिएटर गुरुजीचा काय दोष आहे? ते म्हणतात की काही दोष नाही, तो माणूस चांगला आहे, पण आमच्यावर दबाव आल्यामुळे आम्हाला नाही ना जाणं, त्यांना अटक करावी लागली. बरं, अटक करावी लागली. मग आता याच्यावर पर्याय, जर शक्य असेल तर आम्ही जमानत तेवढी देऊ, तुम्ही आलात म्हणून. त्यांना जमानत दिली जाते. आता जमानत दिलेली होती, जमानत झालेली होती, पण हा माणूस काय विचार करतो? निगोशिएटर गुरुजी आता म्हणतो की माझा काही दोष नसताना माझ्यावर हे जे झालेले जे आरोप आहेत ते खोटे आहेत, म्हणून तो खपून जातो, निराश होतो, उदास होतो. नैराश्यामध्ये जी माणसं सातत्याने जगतात, उदासीनतेमध्ये जी सातत्याने जगतात, त्यांचा मृत्यू क्षणाक्षणाला होत असतो. त्याच्यातून ते जर बाहेर आले नाही तर त्यांचा मृत्यू अटळ आहे. याही गुरुजीचा मृत्यू अटळ होतो. त्या एक दिवशी मृत्यू केवळ नैराश्याने, दुःखाने, अपयश ते अपघाताने त्याला ते सहन होत नाही. आता ही काय, यातून आपण काय बोध घेतला पाहिजे? तुम्ही समाजाप्रती संवेदनशील जरी राहिलं तरी समाजामध्ये जीवन जगत असताना दोन, जसे काही माणसं इतके वस्तुनिष्ठ पद्धतीने जगतात. एक माणूस म्हणाला की मी 2 खिशाचे शर्ट वापरतो, एका खिशामध्ये शिव्या घेतो, एका खिशात गोळ्या घेतो, मला कशाच काय वाटत, कारण मी हे स्वतः माझे जे समाज कार्य अवलंबिलेलं आहे त्यामुळे ह्या दोन्ही बक्षीस घ्यायला मी तयार आहे. ही त्यांची भावना होती. इथल्या गुरुजीची तशी भावना नव्हती. गुरुजी हा साऱ्या गुरुजीच्या मनोवर्तीचा होता, संवेदनशील मनोवर्तीचा आहे, यातला तो आहे. आणि त्यानं अपयशाचे खंत मानून घेऊन त्यांना आत्महत्या करण्यासाठी एक प्रकारची ती आत्महत्याच असते. या कादंबरीतून हा आपण बोध घेण्याची गरज आहे की जीवन जगत असताना प्रहार हे होणार आहे, तुमच्यावर वार होणारच आहे.
तुमच्यावर आरोप होणार आहे, तुमच्यावर टीका होणार आहे, याची जाणीव तुम्हाला असलीच पाहिजे. आणि ही जाणीव ठेवून जर तुम्हाला समाज कार्यामध्ये उतरायचं असेल, हे येरागबाळ्याचं काम नाही. हे समाज कार्य येरागबाळ्याचं काम नाही. यामध्ये सर्वसाधारणपणे समाजाचं काम करणाऱ्याला होई कोण फुकट करायला गेले, किती पैसा मिळत असेल त्याला, किती निधी आलाय, की अजून असे पण कोण फुकट करायला, कोण असं यांनी जसं करतात ना, कोणाच्याच उपयोगाला पडत नाहीत ना, कामाशिवाय हे भेटल्याशिवाय, तसं सगळेच तसे करत असेल असं वाटते त्यांना. म्हणजे त्याच नजरेने सगळ्याकडे पाहतात. हिरवा चष्मा राहतात, सगळेच हिरवे दिसायला लागतात. तशा पद्धतीने चांगल्या माणसाकडे वाईट नजरेने बघणारी माणसं वाईट म्हणूनच पाहतात. ही जाणीव याला या गुरुजीला नसल्यामुळे गुरुजीचा अंत होतो. पण आता मी तुम्हाला हे सांगत होतो, माणसाने अत्यंत धूर्तपणे, अत्यंत वस्तुनिष्ठपणे जीवन जगण्याची गरज असते. यातला जो दुसरा मणकू पाटील आहे, यांना हे जमानत घेतात यांची, आणि हे गुरुजी यातला नायक. आता यांनी जमानत घेतली हे कळते त्या कटकारस्थान करणाऱ्या लोकांना. कटकारस्थान करणारे लोक मग यांच्यावरही अशाच पद्धतीचा आरोप घालण्याची तयारी करतात. दात्या कोतवालाकडून ही माहिती जेव्हा कळते, तेव्हा डायरेक्ट हे मुख्यमंत्र्याला भेटतात. त्या कादंबरीतले तेव्हा ही जाणीव करून देतात. तेव्हा आयजीला वगैरे बोलून मुख्यमंत्री यांच्यावर असं कुठलं संकट येता कामा नाही, ही जाणीव करून देतात. अशा पद्धतीचा निगोशिएट गुरुजी असं काही करत नाही, कोणाला भेटत नाही, कोणाला बोलत नाही, आपलं दुःख सांगत नाही, स्वतःला खंत व्यक्त करतो. तुमचं दुःख तुम्हाला जाहीरपणे सुद्धा सांगता आलं पाहिजे. ही चूक मात्र या गुरुजीची होते. खरे सांगत नाही, खगून बोलून जातात. पण इथला मात्र म्हणजे इथला गुरुजी म्हणतो, यातला नायक जो म्हणतो की आम्ही सुटलो, परंतु आमचा निगोशिएट गुरुजी माझ्यापेक्षाही जास्त त्याग करणारा मात्र गेला, याचं दुःख या कादंबरीच्या नायकाला वाटते. आता दुसऱ्यांचा वाईट होण्यामध्ये दुःख वाटणं ही संत प्रवृत्तीचे माणसं असतात. पुढती हे जन न देखेवे डोळा म्हणून कळवळा येतो, असे ही संत प्रवृत्तीची माणसं असतात. म्हणजे जग बुडत आहे, जगाचा विनाश होत आहे, एखाद्यावर अन्याय होत आहे, हे पाहून अस्वस्थ होणारी माणसं ही सज्जन प्रवृत्तीचे, संत प्रवृत्तीचे, संवेदनशील प्रवृत्तीचे असतात. हे आता हे आपण आहोत की नाही हे प्रत्येकाने तपासायचं. तर यातला गुरुजी सुद्धा असाच अस्वस्थ होतो, पण नाईलाज आहे. आता दुसरे काही महत्वाचे अजून काही मुद्दे आपल्या समोर मी ठेवणार आहे. एक 12 मिनिटं माझ्याकडे राहिले. शिक्षण व्यवस्थेचं एक अपयश म्हणा की त्यांना ठरवून दिलेला अभ्यासक्रम शिकवावा, ठरवून दिलेल्या ठिकाणीच पिरियड घ्यावा. पण यातला गुरुजी मात्र आपल्या पद्धतीनं प्रयोग करतो, कारण तिथे त्यांना तसा स्कोप आहे. त्यातला मणकू पाटील जो आहे, तो पाटील या नायकाच्या पाठीशी राहतो. यातले पोरं काय म्हणतात, कारण हे वनात राहणारे पोरं म्हणतात, गुरुजी आपली शाळा तलावाच्या ठिकाणी भरू, आज आपली डोंगरावर भरू गुरुजी, आपली शाळा इथं भरू गुरुजी. मग त्याच्या सोबत जातात. आता जर हे भरवले नसते तर गुरुजी सोबत हे मुलं समरस झाले नसते, आणि पूर्वी जसे शाळेतच येत नव्हते पोरं, तसंच झालं असतं. मग गुरुजीलाच पोरं आपलं एक शिक्षणाची पद्धत, जी पोरं समरस होता येईल ही पद्धत सांगतात. गुरुजी ती पद्धत अवलंबितात, आणि जिथं मुलांना बरं वाटते तिथं जाऊन तिथं निसर्गाचे धडे देणे किंवा इतर काही गोष्टी शिकवणं, आणि ते त्यांच्या भाषेत. आपल्याकडे प्रॉब्लेम काय, आपल्या अभ्यासक्रमाचा प्रॉब्लेम काय ही आपल्या लक्षात येत नाही. आपली सोय झाली म्हणजे बरं झालं. माझ्या लेकराला माझा लेकर मराठी माध्यमात आहे ना, मराठीचे पुस्तक आहेत ना, विषय संपला. मला दुसऱ्याचं काय देणे. पण ज्यांची भाषा मराठीच नाही त्यांना त्यांच्या माती मराठी माध्यमाचे पुस्तक लादले जातात. बंजारा समाज आहे, त्यांची मातृभाषा मराठी नसते, त्यांच्यावर त्याला कोणते पुस्तक शिकवले जातात त्या शाळेत. आता मी माझ्या गावाला, मी दरेगावचा आहे, नायगाव तालुक्यामधला, माझ्या सोबत दमान्याची पोरं पण, बंजाराचे मुलं पण शिकत होते. आम्हाला मराठी चांगलं समजत होतं, कारण आमच्या घरात मराठी बोललं
मराठी भाषिक माणूस आहे. पण ती मुलं मागे पडली कारण त्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण नाही. अशा शेकडो मातृभाषा आहेत, तेवढ्या मातृभाषेमध्ये त्यांच्या शिक्षणाची आपण सोयच करू शकत नाही. त्यांना शिकायचं असेल तर बोबलत शिकायचं. तर इथलं जवळचं उदाहरण आहे, त्याला कमी तर अधिक मराठी जमते, पण ह्यांचा मराठी भाषिक माणसासोबत संपर्कच नाही. यांना ह्याच अभ्यास तर हा माणूस त्या गोंडी भाषेत शिकून घेतो आणि गोंडी भाषेतून यातलं वाचतो आणि गोंडी भाषा समजून सांगतो. असे प्रयोग किती शिक्षक करतात, याची जाणीव अजूनही शिक्षण व्यवस्थेला आहे काय, हा प्रश्न. आता तुम्ही सर खूप खर्चिक आहे सर, एवढे पुस्तक वेगवेगळ्या इतक्या बोली भाषेत काढणं शक्य आहे का वगैरे, काय मी पण तुमच्या मताशी सहमत आहे. पण याचं काय करायचं काय, हा प्रश्न मात्र विरुद्धरीत राहतो की नाही, हा सभागृहासमोरचा प्रश्न आहे. तर इथं ही एक समस्या या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आहे. दुसरे एक महत्वाचा मुद्दा, हा इतका समरस होतो शिक्षक, त्याला असं वाटायला लागतं मला मृत्यू इथंच यावं, याच गावात मृत्यू यावं असं या शिक्षकाला वाटतं. म्हणजे इतका समरस होतो. बरं तिथं कुठलं नाव नाही, त्याला कुठे वर्तपत्रात कधी नाव छापून येत नाही, कुठे कार्यक्रमामध्ये तो सारखो कुठं नसतो, तसंच काही नाही. तरीही तो इतका समरस झालेला आहे यातला शिक्षक की त्या गावातच मला मृत्यू आला तर किती छान झालं आहे, तो त्याला वाटायला लागते. आता दुसऱ्या याच्यातला आदिवासी संस्कृती मध्ये समजून घेण्यासारखे काही पैलू आहेत या कादंबरीमध्ये आलेले आहेत. आता शहरी संस्कृतीचा अभ्यास केला आणि आदिवासी संस्कृतीचा जर अभ्यास केला याचं तर महत्त्व अंतर दिसणारा एक पैलू आपल्या समोर सांगतो आणि शेवटचा एक पैलू सांगून मी थांबणार आहे. तर मी सांगत होतो की आदिवासीच्या कुठल्याही कुटुंबामध्ये काही एखाद्याचा मृत्यू जर झाला तर अख्ख्या गावाला त्या दुःख होते, संपूर्ण त्याच्यात समरस होते आणि ते मदत करतात, पैसे देतात. आणि ते पैसे कोणाकडून उसने घेत नाही, फुकट घेत नाही. हे एक महत्वाचं त्याचा संदर्भ आहे. गुरुजीकडे एक व्यक्ती येतो आणि आपलं एक वस्तू गहाण ठेवतो. तो म्हणतो काय हरकत नाही, मला 4-5 रुपये द्यायला काय हरकत, मी देतो. नाही म्हणता, आम्ही तसं घेत नाही उसने, कारण हे आमच्याच कष्टाचे तिथं द्यावं लागतात अंतिमला. आता ही पद्धत का रूढ झाली असेल? हे पैसे देण्याची रूढ माणसात कोणाच्या घरी मृत्यू झाल्यानंतर त्या प्रेतावर पैसे टाकण्याची पद्धत का रूढ झाली? तर त्यातल्या घरातला व्यक्ती करता गेल्यानंतर काही दिवस जो माणूस मानसिकदृष्ट्या खूप दुःखात राहतो, त्यावेळेस उत्पन्नाचं साधन काही नसते किंवा तो स्वतः शिकार करायला कंदमुळे आणायला जाऊ शकत नाही, अशा सिच्युएशन मध्ये त्याची काही सोय व्हावी अशा म्हणून ही पद्धत निर्माण झालेली आहे. आजही आपल्या खेड्यामध्ये मला वाटतं आमच्या तरी नायगाव तालुक्यातला मी आहे आणि नांदेड जिल्ह्यातला आहे की कोणी मेलं की जाऊन पैसे टाकून आपण दर्शन घेऊन बाहेर येतो. ही पण प्रथा आपल्यात पण आहे. पण आपल्यात त्याच्यातला फरक काय आहे मी तुम्हाला सांगतो की आपण मिळालेले पैसे कोणाला देऊन टाकतो? 12 बलुतेदारांना देऊन टाकतो, मोकळे होतो. ते खडून घरात आणत. तिथं मात्र ही देऊन टाकतात, दारू बनाराला देतात. कारण कोणी माणूस मेले काही जणांना दुःख होते, दारू पितात, ते पैसे मागतात, नाही दुःख देते आता ते दुःख झालं म्हणून दारू पितात, दारू पैसे मागून देतात. लोक कोणाच्या घरी माणूस बरणं यांना दारू पिण्याची संधी वाटते, ही किती वाईट गोष्ट आहे. तर असो, तर हा संदर्भ आहे. त्या मात्र तिथल्या कुटुंबाला मदत व्हावं म्हणून त्याचा पैशाचा उपयोग होतो. हा एक संदर्भ त्याच्यामध्ये आहे. प्रेताच्या वेळी सगळेजण अश्रू ढाळतात, हा एक संदर्भ त्याच्यामध्ये आहे. आज मला सांगतो की इतकी असंवेदनशीलता वाढलेली आहे. काल परवा आमच्या महाविद्यालयाची प्राध्यापिका वारली, त्या अपार्टमेंट मध्ये जी होती, त्यानंतर तिथं तिच्या घरामध्ये तिला घरी कोण आणावं म्हणून तिचं सेवाघरात ठेवलेलं होतं. तिला एक मुलगा एक मुलगी होती तिच्या घरात. तर तिथल्या लोकांना तिथल्या आजूबाजूच्या तसं काही वाटतच नव्हतं. त्यांच्या घरामध्ये ते लाइटिंग दिसत होती, याची लक्ष्मीची लाइटिंग, म्हणजे लाइटिंग कशासाठी? आपल्या घरातली लाइटिंग. तिथं मेलं तरी काय तरी नाही, पण लाइटिंग आपल्या घरात इम्प्रेशन वाढलं पाहिजे ना.
त्याचं सुद्धा दुःखाचं आपल्याला काय देणे घेणे. आपली लाईटिंग चालू करायला ती लाईटिंग चालू होती, हे सगळं बघितलेलं आहे. इतकी असंवेदनशीलता वाढली नाही समाजामध्ये. इथले मात्र काही जण तर जेवणही करत नाही. किंवा आपल्याकडे अजून एक म्हणतात की गावाच्या प्रमुखाला काय असते सुद्धा तिथला गावाचा प्रमुख, अनेक गावातले ते अंत्यविधी झाल्याशिवाय अनेक लोक जेवत नाही. गावाचा प्रमुख जो असतो तो सुद्धा जेवत नाही. असंवेदनशीलता किती आहे याचे दृश्य आपण कोरोनाच्या काळात तर खूप पाहिलेले आहे. हा संदर्भ आता मी त्या विषयात फार खोल जात नाही. अनेकांना आपली आई गमावून बसावं लागली, आपल्याला काही जणांना वडील गमावून बसावं लागलं, काही जणांना भाऊ गमावून बसावं लागलं. केवळ त्या इथल्या यंत्रणेच्या त्यामध्ये प्रचंड दोष आहेत. त्या यंत्रणेमध्ये त्या कोरोना काळातला जिवंत मृत्यूच्या दाढेतून आलेला मी एक माणूस आहे म्हणून तुमच्या समोर ते अनुभव सांगतो. असो, ते आता ते सांगितलं तर माझा हा विषय बाजूला राहील, तो एक वेगळा विषय आहे. तर या कादंबरीच्या संदर्भानं शेवटच्या भागाकडे मी जातो आहे. आता नागोशी गुरुजीचा च्या संदर्भाचा आपण संदर्भ घेतला आणि हा शिक्षक जेव्हा निवृत्त वयोमानानुसार निवृत्त व्हावं, निवृत्त झाल्यानंतर या शिक्षकाला तो त्याच्या मूळ गावी परततो. त्या मूळ गावाचं नाव त्याने सांगितलेलं नाही, कादंबरीचं काल्पनिक सुद्धा नोंदवलं नाही. आणि मग तो एका दिवशी वृत्तपत्र वाचतो तर काठे मुंडरीच्या शाळेविषयी ती एक आनंदाची बातमी असते. त्या शाळेमधला जो सिद्धू नावाचा मुलगा त्या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून तो झालेला असतो आणि त्याच्या शैक्षणिक सामाजिक कार्याबद्दल, आदिवासीच्या सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळाल्याची बातमी तो वाचतो. आणि त्याचं श्रेय जे आहे या कादंबरीच्या नायकाला दिल्याचं त्याला वर्तमानपत्रात ऐकायला मिळते, फोनवरून नाही. तो म्हणतो, तो जो त्याला जो प्रचंड आनंद होतो, दुसऱ्याचं यश आनंद होणारी माणसं या जगात आहे. तो म्हणतो की हे जे मला जे श्रेय दिलेलं आहे, तो म्हणतो की मी इतका आनंदित झालोय, उर्वरित आयुष्य या धन्यतेच्या भावनेवर काढायला मी आता पुरेसा आहे. म्हणजे मला एवढी धन्यता वाटली की आता मला काहीच नको वाटते. यानंतर आपल्या जीवनात धन्यता वाटावे असे काही प्रसंग आहेत, ते असले पाहिजे. ते सेवेतून येतात, त्यागातूनच येतात, उपभोगातून येत नाही. हे आधी कादंबरी वाचल्यानंतर लक्षात येते. किती उपभोग घेतला तरी त्याचा उपभोग थांबत नाही. अग्नीवर खूप ताकद राहिल्यामुळे अग्नी विझत नसतो, अग्नी भडकत असतो. तसं काही जणांचं मत आहे, उपभोगाने उपभोग वाढतच असतो. त्याच्यावर अजून मतभेद होऊ शकतात. परंतु यातला मात्र नायक जो म्हणतो शेवटी की मला आता इतकी धन्यता वाटत. मी या कादंबरीच्या शेवटी एवढंच आपल्याला समारोपात सांगेन की आपल्या जीवनामध्ये धन्यता वाटावे असे काही काम आपल्याकडून मागे. आपली जेव्हा गावातून प्रेतयात्रा निघेल किंवा आपण या जगाचा निरोप घ्यायची परिस्थिती आपल्यावर जेव्हा येईल, तेव्हा आपल्याला काहीतरी धन्यता वाटावी. या जगामध्ये मी आलो होतो, या जगामध्ये मी आलो होतो. जगात आल्यानंतर मला या गोष्टीचं एक समाधान वाटते. मी इतक्या माणसाचा आधारवड झालो, इतक्या माणसाला मी जीवनामध्ये उभं केलो, इतक्या माणसाच्या जीवनाला तरी मी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिली. त्याच्या दुःखात मी त्याच्या पाठीशी उभा होतो. असे काहीतरी सांगण्याचे प्रसंग आपण लिहून ठेवा, ते समाधान देणारे आहे. तुम्हाला एकच शेवटचा एक संदर्भ सांगतो की जीवनामध्ये हा जो शिक्षक आहे संपूर्ण आदिवासीचे प्रश्न सोडवू शकला का? नाही. एका गावातल्या काही मुलांचे, काहीच कुटुंबाला तो मदत करायचा. त्या गावाचा बाजार तो एकटा करून आणायचा. गावामधली सोय सुद्धा गावातलं कोणतंही या शिक्षकाला विचारल्याशिवाय व्हायचं नाही. इतका आदर त्या शिक्षकाने मिळवला होता. छोटूसच काम केलेलं आहे. एका वनाला आग लागलेली होती. त्या वनाला आग लागलेली असताना एक चिमणी तोंडामध्ये चोंचीत पाणी घेऊन ती आग विझवत होती. तेव्हा तिला हत्ती म्हणाला, ए चिमणे, तुझ्या एवढ्या चोंचीतल्या पाण्यानं आग थोडीच विझणार आहे, आग थोडीच विझणार आहे. तेव्हा
त्या चिमणीनं म्हटलं, मला माहित नाही किती आग विझेल, मला माहित नाही किती आग विझेल, पण या जंगलाच्या आगीचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांमध्ये. या कादंबरीचा नायक हीच भावना आणि भूमिका जपतो. या शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था, नैराश्य, जी दुरावस्था होत आहे, या मला मी कारणीभूत ठरत नाही, त्यातला एक घटक मी कारणीभूत ठरणारा नाही, तर या परिस्थितीतून बाहेर काढणारा एक घटक होतो. ही धन्यता या शिक्षकाला वाटते. ही याच कादंबरीचं आणि आपल्यालाही शिकण्यासारखं एक भाग आहे. धन्यता वाटण्याची. अनेकांना खूप पैसा मिळून एक घर बांधलं तरी दुसरं घर बांधा वाटते, एक मजला बांधलं तरी दुसरा, दुसऱ्यावर एक तिसरा बांधलं तरी धन्यता वाटत नाही. असमाधानामध्ये अनेकांचा शेवट होतो. या शिक्षकाचा शेवट जो आहे अजून शेवट झालेला नाही, तरी त्याला वाटतं की पूर्ण आयुष्य मी या एका गोष्टीवर धन्यतेवर काढू शकतो. मित्रो, मला या ठिकाणी आनंद कदम सरांनी मला या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची संधी दिली आणि हे माझा 6 दिवसाभराचा तिसरा कार्यक्रम आहे. बोलण्याची आपण संधी दिला. माझा आपण इतकं शांत चित्ताने ऐकून घेतला, कारण इथली माणसं ही केवळ गर्दीचा एक भाग नाही, गर्दी आहे. ही एक एक माणसं हा लाख मोलाची आहे, त्याची मला जाणीव आहे. मनाचा कान करून आपण इतकं ऐकला. मी खरंच मला सुद्धा इतकं आनंद वाटतोय की मी बीएला असल्यापासून भाषण देतो, पण इतकी एकाग्रतेने, शेवटचा माणूस सुद्धा इतका एकाग्रतेने हे ऐकतो आहे. मला खूप आनंद वाटतोय. या ठिकाणी माझा मित्र प्राध्यापक डॉक्टर होनराव सर सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत. इतर माझ्यासोबतचे एक मित्र बाबूराव बसवदेव गुरुजी आहेत, पानपट्टे सर, हे ऐकण्यासाठी खूप खास नांदेडून 2 मित्र माझे इथं सोबत आलेले आहेत. माझे मित्र आजच्या कार्यक्रमात शिवाजीराजे पाटील अध्यक्ष आहेत. आपल्या सर्वांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझं जे काही मनोगत होतं थांबवतो. खूप खूप धन्यवाद सर. शिक्षक दिनानिमित्तानं शिक्षकांचा सन्मान आज आपल्याला करावयाचा आहे आणि शिक्षकांना विक्रमजी काळे साहेब 6 वाजता येणार होते. त्यांना आणखी अर्धा तास वेळ आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा भोपाळे सरांची दिलगिरी व्यक्त करतोय. विहित नियोजनानुसार वक्त्यांचा परिचय करून देणं क्रमप्राप्त होतं, पण ते येऊन थांबणार नव्हते आणि म्हणून आपण परिचयाचा भाग नंतर घ्यायचा असा ठरवून पुढे केलेला होता. आपण बोलण्यातनं ऐकलेलं आहे. तर ही ऐकलेली व्यक्ती नेमकी कोण आहे, त्यांचं वक्तृत्व ऐकलं, पण व्यक्ती नेमकी कोण आहे याचा परिचय करून देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाची वक्ते या दोघांचाही परिचय करून देण्याची विनंती मी आदरणीय संजयजी पानपट्टे सरांना, बाबूरावजी बसवदे सरांना विनंती करतोय की आपण दोघांचाही, वक्ता आणि अध्यक्ष दोघांचाही परिचय करून द्यायचा आहे. आदरणीय बाबूरावजी बसवदे सर आणि संजयजी पानपट्टे सर हे दोघेही नांदेडहून खास कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर शिवाजीराजे पाटील, तसेच आजच्या कार्यक्रमाचे वक्ते आदरणीय हनुमंतरावजी भोपाळे आणि येथे जमलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनी, मला काही जास्त परिचय नाही. उदगीरला मी पहिलीच वेळेस आलेलो आहे आणि याच्या अगोदर शिवाजी कॉलेजमध्ये भोपाळे सरांचं व्याख्यान झालेलं आहे. त्या अगोदर 2 ठिकाणी व्याख्यान झालेले आहे दोघांची. नांदेडचा एक कार्यक्रम आटोपून नांदेडला इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये कार्यक्रम झाला,
सकाळी 10 ते 12, मग तिथून निघून उदगीरमध्ये कार्यक्रम झालेले आहेत. तर असं हे व्यक्तिमत्व हे हनुमंतराव भोपाळे सर एका गरीब शेतकरी कुटुंबातून, एका छोटंसं खेडा आहे, त्या खेड्याची लोकसंख्या फक्त 550 आहे. अशा एका छोट्या खेड्यातून आलेले एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि त्या शेतकरी कुटुंबातून जन्मल्यानंतर गरिबीचे चटके भोगलेले आणि गरिबी काय असते ते त्यांना जाणीव झालेली आहे. आणि अशा ह्या परिस्थितीतून येऊन एका कॉलेजला ते सिनियर प्राध्यापक आहेत आणि हे त्यांना एक वाटले की आपण मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर आपण इतरांच्या काहीतरी उपयोगी पडलं पाहिजे. तळमळ असते त्यांची सांगण्यामधून की आपण इतरांच्या काहीतरी उपयोगाला पडलं पाहिजे, इतरांच्या कामाला आलं पाहिजे. प्रत्येकाला संसार आहे, आपण सगळे संसारिक माणसं आहोत, इथं कोणी संन्यासी नसेल, पण प्रत्येकाला स्वार्थ तर आहे. पण आपला स्वार्थ करत जर आपण परमार्थ केला, तुका म्हणे साईबाबे सत्य करणं, त्या संत तुकाराम महाराजच्या उक्तीप्रमाणे आपण इतरांच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे, इतरांना प्रेरणा दिली पाहिजे, इतरांना मार्ग दाखवला पाहिजे. अशा प्रकारे ते सतत आपलं कॉलेज सांभाळून बाकीचा जे पूर्ण वेळ आहे ते व्याख्यानामध्ये व्यक्तिमत्व विकास हा त्यांचा एक महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर करिअर मार्गदर्शन हा सुद्धा त्यांचा विषय आहे. प्रत्येक आतापर्यंत जवळजवळ 200 ते 250 कॉलेजला त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत, व्याख्यान झालेले आहेत. आणि कुठेही गेल्यानंतर ते कुठल्या देणगीची हे बघत नाही, विचारत नाही, काही विचारत नाही. आपल्या खिशातले पैसे सारून ते कुठेही जातात. म्हणजे त्यांच्या पगारातले जे काही योगदान आहे ते समाजासाठी योगदान म्हणून ते 50% योगदान ते समाजासाठी देतात. आणि सतत कॉलेजमध्ये, शाळेमध्ये प्रत्येक जाऊन ते मार्गदर्शन करतात, समाजामध्ये मार्गदर्शन करतात. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कस्तुरी परोपकारी. संत म्हणजे आपण एक व्याख्या करतो की गळ्यामध्ये माळ असली पाहिजे, कपाळाला टिळा असला पाहिजे, त्यानंतर असा वेश असतो त्यांचा की एक फेटा बांधलेला, ते असे एक आपल्या डोळ्यापुढे चित्र येते. तशा प्रकारचं काही न राहता संत ही वेशावून धरत नसतात, तर त्यांच्या कर्मावून ठरत, कर्मावून त्याची संतांची आपण व्याख्या करतो. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व भोपाळे सरांचं आहे. मी त्यांना खूप जवळून ओळखतो आणि बरेचसे कार्यक्रम मी त्यांचे अटेंड करतो. त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय शिवाजीराजे पाटील, ते सुद्धा एका इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक आहेत. मातोश्री प्रतिष्ठान नांदेड या ठिकाणचे प्राध्यापक आहेत. आणि त्याच्यानंतर ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी व्याख्यान देतात. त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. बरेचसे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे त्यांच्या. आणि त्यांनी सुद्धा आपला वेळ, आपलं कार्य सांभाळून इतर जे वेळ आहे ते समाजासाठी देतात. आणि विद्यार्थ्यांना करिअर कसं घडवलं पाहिजे, आपण जीवनामध्ये आपण काय केलेलं पाहिजे. जीवन तर सगळेच करतात, संसार सगळेच करतात. गाय, बैल, म्हैस, कुत्रा हे सुद्धा संसार करतात. त्यांना सुद्धा लेकर बाळ असतात. पण त्यांना एवढी बुद्धी नसते की आपण हे जग काय आहे, हे ब्रह्मांड काय आहे, या जगामध्ये काय केलं पाहिजे.
तेवढी बुद्धी त्यांना नसते. मग आपल्याला परमेश्वरानं बुद्धी दिलेली आहे, आपण इतरांच्या काहीतरी कामाला आलं पाहिजे, अज्ञानाला मार्ग दाखवला पाहिजे. अशा प्रकारचं कार्य शिवाजीराजे पाटलांचे आहे आणि ते सतत सतत फिरत असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे व्याख्यान होतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांना अशा प्रकारचे बोलावणे येते आणि ते कुठलेही बोलावण्यानंतर जातात कोणत्याही परिस्थितीमध्ये. असा हा त्यांचा थोडक्यामध्ये मी या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे आणि हा परिचय करून देऊन या ठिकाणी माझे हे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. प्राध्यापक डॉक्टर हनुमंत मारुतीराव भोपाळे यांचा जन्म 1 जुलै 1974 साली झालेला आहे. दरेगाव पोस्ट, कोलंबी तालुका, नायगाव जिल्हा नांदेड इथं. ते साहेब प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. यांची शैक्षणिक पात्रता PhD पर्यंत पूर्ण आलेले नेट सेट आहेत. त्यांचा अनुभव 2 महाविद्यालयामध्ये शिकवण्याचा आहे. प्रशासकीय अनुभव आहे. शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरचे प्राचार्य म्हणून, प्रभारी प्राचार्य म्हणून यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पुरस्काराची यादी खूप मोठी आहे आणि या पुरस्काराबरोबर त्यांचा विशेष सत्कार देखील झालेला आहे. संत तुकाराम महाराज चतुर्थ जन्मशताब्दी निमित्त संपन्न झालेल्या राष्ट्रीय उत्सवात देहू येतं संत तुकारामांच्या साहित्यावर शोध, प्रबोधन, संशोधन आणि त्यांच्या या कार्याबद्दल बबनराव पाचपुते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे. यांची प्रकाशित साहित्यकृती साधारणतः 10च्या जवळपास आहे. पहिली साहित्यकृती यांची 2008 मध्ये प्रकाशित झालेली आहे. आगामी साहित्यकृती त्यांच्या जवळपास 17 साहित्यकृती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. मग यांच्या साहित्यकृती काव्याच्या आहेत, कथेच्या आहेत, निबंध लेखन आहेत, समीक्षा आहेत, एकांकिका आहेत. विविध दैनिकांमधून त्यांनी लेख लिहिलेले आहेत. दिवाळी अंकातनं लिहिलेला आहे. नाट्याचं सादरीकरण देखील त्यांनी स्वतः केलेलं आहे. यांनी कार्यशाळा घेतलेली आहे. संपादनात सहाय्य देखील केलेलं आहे. अनेक स्मृती ग्रंथासाठी त्यांनी शब्दांकन देखील केलेलं आहे. आकाशवाणीवरून देखील यांच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झालेले आहे. परिसंवादामध्ये यांनी सहभाग नोंदवलेला आहे. संपादक म्हणून देखील यांनी अनेक साहित्यकृतीचं कार्य त्यांनी पाहिलेलं आहे. परीक्षक म्हणून अनेक वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये ते परीक्षक म्हणून काम केलेले आहे. तालुका लेवल असो, जिल्हा लेवल असो. याचबरोबर सेवाभावी संस्थेचे अनेक ते पदही भूषवलेले आहेत. वैशाख व्याख्यानमालेचे ते वक्ते म्हणून कार्यरत आहेत. पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी त्यांची उपस्थिती याची यादी जर घेत बसलो तर त्याच्यातच माझा अर्धा तास जाणार आहे. एवढ्या अनेक कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेले. अनेक ग्रंथ भेटी त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते स्वतः देतात. प्रकाशित शोध निबंध त्यांचे एकूण 16 आहेत. शोध निबंधाचे वाचन त्यांनी आतापर्यंत 12 केलेलं आहे. आणि विशेष सन्मान कोकण मराठी परिषद गोव्याच्या वतीनं 16 आणि 17 डिसेंबर रोजी पणजी इथं झालेला आहे. सध्या त्यांचं निवासस्थान दरेगाव पोस्ट, कोलंबी तालुका, नायगाव जिल्हा नांदेड हेच आहे. आणि पत्र व्यवहाराचा पत्ता त्यांनी आपल्या महाविद्यालयाचा दिलेला आहे. शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर तालुका जिल्हा नांदेड हे 6 महिन्यापूर्वीचा पत्ता आहे. आणि आत्ताचा नवीन पत्ता इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेड हे आहे. याचबरोबर अनेक मोठमोठ्या सन्मान सोहळ्यामध्ये त्यांना प्रशस्ती पत्रक मिळालेले, त्यांनी सहभाग नोंदवलेले क्षेत्र एकही असं नाही. नाटक असेल, साहित्य असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर हनुमंतजी भोपाळे यांचा थोडक्यात परिचय मी जाणीवपूर्वक वेळ घेतोय. विक्रमजी काळे साहेबांना येण्यासाठी आणखी 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. कार्यक्रम
समारोपाच्या वाटेवरती आहे त्यांचा. तर ते येईपर्यंत जाणीवपूर्वक मी वेळ घेतोय. याच बरोबर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले जे शिवाजीराजे पाटील आहेत यांचाही परिचय मी आपल्याला थोडक्यामध्ये देऊ इच्छितोय, कारण त्यांचा परिचय देखील खूप मोठा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू लीडरशिप इन्स्टिट्यूट JNLI नवी दिल्ली इथं ते मास्टर कोच म्हणून सध्या आहेत. याचबरोबर वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यांना देखील आतापर्यंत 8 ते 10 पुरस्कार मिळालेले आहेत. याचबरोबर प्रकाशित साहित्यकृती यांच्या 4 आहेत. याशिवाय मा जिजाऊ असेल, शिवराय असतील, शाहू फुले आंबेडकर, शहीद भगतसिंग इत्यादी महामानवाच्या कार्यावरती प्रकाश टाकणारी त्यांची हजारो व्याख्यानं आजपर्यंत झालेली आहेत. देशातील टॉप 10 इन्स्टिट्यूट मध्ये करिअर गायडन्स सेमिनार यांनी घेतलेला आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून सामाजिक चळवळीत ते सक्रिय आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रातून त्यांचं लेखन चालू असतं. बी पॉझिटिव्ह आपण ऐकलेलं आहे म्हणतोय, पण ते बी पॉझिटिव्ह नेमकं काय आहे आणि ते कसं राहिलं पाहिजे, कसं राहता येतं याबद्दलचं त्यांचं विशेष मार्गदर्शन असतं. अशा अनेक कार्यक्रमातनं त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. असा यांचा परिचय आहे. परिचय दुसऱ्यानं दिल्यापेक्षा स्वतःच्या बोलण्यातनं अर्धा परिचय आपल्याला होतच असतो आणि ते आता इथं आदरणीय डॉक्टर हनुमंतजी भोपाळे यांचा आपण घेतलेला आहे. शिवाजी राजेंचाही आपण घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या विहित नियोजनानुसार संवादकाचा चर्चेचा वेळ आपण घेऊया. 10 मिनिटाच्या आत आपल्याला ही चर्चा संपवायची आहे. जर कुणाला काही चर्चेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर आपण बोलू शकता. काही विचारायचं, काही बोलायचं असेल तर तर आपण या ठिकाणी शिक्षकाची भूमिका अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मांडला आणि ती अवस्था आपल्या देशामध्ये एकेकाळी होती की ग्रामीण भागामध्ये शिक्षकांनी सामाजिक प्रतिष्ठा वाढवणं किंवा सामाजिक ऐक्य निर्माण करणं अशा प्रकारचं जीवन त्या काळातील शिक्षकांनी आपलं कार्य केलेलं आहे. म्हणून आपल्याला त्याची जाणीव होत असते. पण मला या ठिकाणी असं वाटतं की शिक्षकांनी सामाजिक कार्य करत असताना समाजाचा त्यांना लाभ होतो, समाज सहकार्य करतं. पण अशी एक संघटना आहे की जी राजकीय, हीच संघटना प्रत्येक कार्यामध्ये जे कार्य करणारे लोक असतात त्यामध्ये विघ्न आणणारे असतात. तर अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी आपण काय करू शकतो असा माझा प्रश्न आहे. बसून बोला तरी चालेल. रस्त्याला गतिरोधक आणि कार्याला विरोधक हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एक होता कारवार नावाचं एक पुस्तक आहे. एक होता कारवार या नावाच्या पुस्तकामध्ये तो कारवार वर एवढी टीका होते, एवढे अडथळे आणले जातात, एवढ्या त्यांना एक जण विचारतो, कारवार तुम्ही तो एवढा मोठा माणूस आहे होता की जसं आपल्या एखाद्या गावाला पोस्ट ऑफिस असते तसे त्या एकट्या व्यक्तीसाठी एक पोस्ट ऑफिस होतं की एवढे पत्र व्यवहार त्यांच्यासाठी व्हायचे. महात्मा गांधी यांनी सुद्धा त्यांच्याशी पत्र व्यवहार केलेला ही वस्तुस्थिती आहे. तर त्यांना प्रश्न विचारला जातो, सर की तुम्ही उत्तर का देत नाही टीकेला? तेव्हा ते एवढंच म्हणतात की मी जर टीकेला उत्तर देत बसलो तर माझं जीवित कार्य उत्तर देण्यातच जाईल, मला जे काम करायचंय ते तसंच राहून जाईल. म्हणून आपण एवढंच करावं. एखादी जरी रेष ती कोणी आपल्याला छोटी करण्याचा प्रयत्न करत असतं तर त्यांना मी विनंती करेन
की तुम्ही दुसऱ्या छोट्या रेष छोट्या करत न बसता तुमचीच मोठी रेष करावी, त्यांनाही सुबुद्धी देव वरचा, एवढीच भावना आपण व्यक्त करू. दुसरं महत्वाची गोष्ट, सज्जनाचं संघटन हा जो एक भाग आहे तो होण्याची खूप नितांत गरज आहे. आणि चळवळीमध्ये सामर्थ्य आहे, संघटनेमध्ये सामर्थ्य आहे. जगामध्ये जी क्रांती झाली ती संघटनेच्या जोरावर झाली. हे संघटनेचं सामर्थ्य आता आपण ओळखलं पाहिजे, चळवळीचं हे सामर्थ्य ओळखलं पाहिजे. अनेक संघटनांचं चांगल्या संघटनांचं मला उदाहरण आम्ही आपल्या समोर ठेवतो की त्याच संघटनांमुळे समाजामध्ये एक चांगला विधायक मेसेज आपण जातो. आज एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो की पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे किंवा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या जयंतीला मराठा समाजातूनच विरोध व्हायचा. मी त्याचा साक्षीदार पण आहे. मी गावामध्ये या समाज दीनदलित समाजाच्या माणसांच्या याला मदत करायला जायचो, तर लोक मलाच म्हणायचे त्याला डोक्यावर घेऊन बसायला असतो, तुझ्यामुळेच त्यांचं लय फोपावाले वगैरे वगैरे असं काही बोलायचं. की त्यांना सांगतो की आज मराठा सेवा संघामुळे आज या सर्व ह्याच्यामध्ये बाबासाहेबांचा विचार मांडण्यामध्ये तर मराठा समाजाचेच लोक आता जास्त दिसायला लागलेत मला. त्यामुळे आज कुठल्याही गावामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती असो किंवा बाबासाहेबांच्या जयंतीवर दगडफेक होत नाही. त्यांची जयंती अडथळे आणत नाही. जर जी लोक अडथळे आणतात त्यांचं प्रबोधन करण्यासाठी महत्वाची भूमिका असते. आपण त्यांचं प्रबोधन करण्यासाठी काही अशा संघटनात्मक बाबी जे उभे केल्या गेल्या तशा संघटनात्मक बाबी आपण त्यांच्यामधूनच उभा करण्याची एक गरज आहे. चांगल्या कामामध्ये जर अडथळे जरी आणत असतील तर आपण चांगलं काम म्हणू नये. नदीच्या संदर्भामध्ये उदाहरण मी आपल्याला देतो. नदीमध्ये बरेचसे अडथळे येतात, अडचणी येतात की नदी बाजूनं पुढे जाते आणि ते अडथळे आणणारे त्या नदीत कधी पडून विरघळून जातात, त्या नदीला पत्ता लागत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जर असं कोणी अडथळे आणत असतील तेव्हा आपण आपलं सामर्थ्य वाढवत बाजूबाजूनं पुढे जावं. आपलं स्वराज्य म्हणजे आपली विचारधारा आपली निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून जर आपण वाटचाल केली तर आपलं हे नैराश्य दूर व्हायला नक्की मदत होईल असं मला वाटते. तर विरोधाला विरोधच करत आपण जर बसलो, विरोधाला विरोधच करत बसलो तर आपली शक्ती त्याच्यामध्ये बरीचशी जाईल. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. आपण माझी काटेमाडेची शाळा या साहित्य कृतीतून एक सकारात्मक प्रवृत्ती, एकमेकाला सहकार्य करण्याची भावना आणि जीवन जगत असताना प्रत्येकाने आपापल्या पोटीप्रमाणे कार्य करावं हे दाखवून दिला. खारीने खारीचा वाटा घ्यावा हे दाखवून दिला. कारण ह्या विचाराची, ह्या भावनेची, ह्या गतिमान युगात भावनाशून्य समाजामध्ये खरंच गरज आहे. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. त्यात सर मला या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. उदासीनता, नैराश्य, नकारात्मकता नोकरी पोटा पाण्यासाठी स्वीकारतो मात्र धर्म कर्तव्य मानून का करत नाही, त्याला कोण जबाबदार? मला वाटतं यासाठी आणखी प्रबोधनाची गरज आहे का? साहित्य कृती कमी पडते, प्रयोग ते कमी पडतात का, समाज सुधारक कमी पडतात? यावर आपण थोडासा प्रकाश टाका. अशी त्यागी वृत्तीची माणसं निर्माण व्हावी आणि या कादंबरीची सारखी यासाठी कोण कमी पडते असा प्रश्न सरांनी उपस्थित केलेला आहे. सरांनी सुद्धा एक प्रश्न फार छान म्हटले होते सुरुवातीला बोलतानाच की पूर्वीचे शिक्षक अशा पद्धतीने जीवन जगायचे, करायचे. मी सुद्धा माझ्या आमचे काटलेवाड सर होते, त्याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. पण सर आता भोग लालसा ही वाढताना दिसते. पूर्वीचं जीवन
आणि आताच्या जीवनामध्ये थोडा फरक पडताना दिसतो. उत्पन्नाच्या तुलनेमध्ये गरजाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपेक्षांचा उंची खूप मोठी होत आहे. अपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो शिक्षक ची बहुतांशी शक्ती त्याच्यातच खर्च होत आहे. महिला या बाबतीमध्ये जर पुढाकार जर चांगला घेऊ शकल्या, महिलांनी जर या संदर्भात आपला सहभाग जर नोंदवला आणि आपल्या नवऱ्याला जास्तीत जास्त संसारामध्ये गुंतून ठेवून त्याला मागण्यांची जास्तीत जास्त मागण्या न करता साध्वी पद्धतीने जीवन जगण्याची प्रवृत्ती जर वाढीस लागली, तर मला सोनं मिळालं नाही तरी चालेल, मला सोन्यासारखा नवरा मिळाला याच्यामध्ये जर समाधान मानलं तर तो सोन्यासारखा नवरा अजून चांगलं काम करू शकेल असं मला वाटतं. मला बरेच जण माझ्या हातामध्ये किंवा कुठेच मला सोनं नाही, तर मला बायको मला एका दिवशी म्हणाली की मला माझ्या मैत्रिणी किंवा नातेवाईक म्हणतात की तुझा नवरा बेकारासारखा काहीच नाही, तुझ्या हाताला पैसे नाही, एक अंगठी मी तरी घालायला देते तुम्हाला. मी म्हणलं सोन्यावर कशाला सोनं घालते सर. सांगायचा भाग हा गमतीचा जरी झाला तर ही भावना घेऊन थोडं जर आपण जगलो थोडा त्याग करू शकतो सर. त्यासाठी प्रत्येकाने आपल्याला दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होणार नाहीत, कारण उत्पन्न कमी असणारा शिक्षक असेल तो त्याच्या गरजांची संख्या जर जास्त असेल तर तो आर्थिक दृष्ट्या विपन्न अवस्थेत तो गेला आणि तर तो समाजाकडे लक्ष देईल का घराकडे लक्ष देईल, कारण आधी संसार चांगला जर त्याला नीट करता आला तरच तो समाज कार्याकडे चांगलं लक्ष देऊ शकेल. तर यामुळं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदासी विचारे हेच करी, आपण उत्तम मार्गाने जे धन गोळा केलेलं असलं तरी आपल्या गरजा, आपला त्यागी पुरुषांचे चरित्र, आत्मचरित्र केवळ आपणच वाचून चालणार नाही, तर आपल्या महिलांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेण्याची नितांत गरज आहे. महिलांना बराचसा गैरसमज महिलांविषयीचा आहे की महिलांना आपण त्यांचं प्रबोधन होत देत नाही, त्यांना सोबत घेऊन त्यांना त्याच्या विचाराची ग्रंथ संपदा आपण किती वाचायला देतो, त्यासाठी त्यांना त्या त्यागाचं महत्व काय आहे जे जितकं पटवून दिलं. मन परिवर्तन झाल्याशिवाय कुठली क्रांती, कुठले परिवर्तन होत नाही. मन परिवर्तन करण्यासाठी सुद्धा आपण असाही प्रयत्न करून जर बघितला तर समाज निष्ठेनं काम करणारे देहवादी शिक्षक तयार होण्यासाठी ते घरातूनही पाठिंबा मिळणं निश्चित गरजेचं आहे असं मला वाटतं. डॉक्टर भोपाळे सर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे. या पुस्तकावरती जे मुखपृष्ठ दिलेलं आहे दुरून खूप छान दिसायला लागले, तर त्याबद्दल थोडा बहुत माहिती. मुखपृष्ठ खूप छान दिसायलंय, पण जीवन एवढं छान आहे का असा सरांचा प्रश्न किंवा या लेखकांना. पण हे सगळं सर्वसाधारणपणे लेखकांना यांनी तर सगळं दगड धोंडे वगैरे एका भागामध्ये दाखवलेले आहे. तिकडे दगड धोंडे दाखवले, तिकडे हिरवळ सगळी दाखवलेली आहे बरं का. इथे एक सूर्य दाखवलेला आहे शुद्ध सायकलला, पण इथं मात्र अंधार दिसतो. त्या अंधार वाटेकडे हा शिक्षक हा उजेड निर्माण करण्यासाठी जातो आहे. शिक्षक या वाटेने, या काटेरी वाटेने या ठिकाणी जातोय. हा सगळा काळा आहे बा, म्हणजे इथं अज्ञान आहे आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी एक तपस्वी त्या दिशेने जातो आहे. जसा तथागत गौतम बुद्ध 40 वर्षे पायी फिरून प्रबोधन करू शकले.
किती 40 वर्ष पायी फिरून. संत गाडगे बाबा ही सुद्धा पायी फिरून प्रबोधन केले. अत्यंत त्यागाचं ते उदाहरण आहे. तथागतांचं तर फारच वेगळं उदाहरण आहे, कारण ते तर राजपुत्र होते. त्यांनी राजवैभवाचा त्याग करून देऊन समाजाच्या दुःखाच्या मुक्तीसाठी, तरी तथागतांना अजूनही समाज समजून घेत नाही. काही जण का समजून घेत नसतात काय माहिती नाही, त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतात, तेव्हा मी म्हणतो बाबा त्यांचं काही चरित्र वाचलं का? नाही नाही, काही चरित्र वाचलं नाही. न वाचताही बोलणारे समाजात माणसं आहे. तर असो, तर हा या शिक्षकाच्या अंगावर दाखवलेले कपडे सुद्धा आहेत ते पांढरे आहेत. आणि पांढरे कपडे सुद्धा एक प्रकारचं साधुत्वाचं चिन्ह म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये संबोधलं जातं. पण हाच अत्यंत निष्ठेनं या गावामध्ये जातो आहे. तर हे या संदर्भाचं माझं आकलन आहे. एवढंच माझं जे आकलन या मुखपृष्ठाबद्दल आहे ते आपल्या समोर मी ठेवतो. आतापर्यंत सगळ्यांनी पाटील सरांनी जाधव सरांनी प्रश्न विचारले, त्यांची खरोखरच अतिशय समर्पक अशी उत्तर गोपाळ सरांनी दिली आहे. आणि मी आता तो प्रश्न वगैरे विचारला नाही, परंतु मला जे या दोघांविषयी आमच्या कदम सरांविषयी जे वाटलं ते एका मित्राने बोलणार आहे. खरोखरच कदम सरांचं कौतुक करत होतो कमी. आज 5 शिक्षक दिली, 2 प्राध्यापकांची निवड, आणि ते प्राध्यापक कसे असावेत, आदर्श शिक्षक कसा असावा, त्यांच्या वर्तनातून त्यांच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळालं. आता आपल्याला म्हणजे शिवाजी पाटलांना अतिशय समोर व्हायचं आहे, परंतु कदम सरांनी आतापर्यंत निवडलेली सगळीच माणसं 272 गुणिले 2 544 लोकसभेमध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढी संख्या आतापर्यंत आणलेली आहे. आणि गोपाळ सरांचं अत्यंत सुंदर असं सर कौतुक करावं थोडं त्यांनी. काय कौतुक, जिव्हाळा, त्यामध्ये बोलण्यामध्ये तन्मयता, ज्याला आपण देवीच्या देठापासून असं म्हणतो तशा पद्धतीचं. सुरुवातच तुम्ही अशी केली की थोडासा पगार पहिल्या वर्षात जेव्हा मिळतो, पहिल्या महिन्यात जेव्हा मिळतो, तेव्हा तो गावसोडून देतो, नवस करतो, नवस पेडतो, नाही ते करतो, आणि 10 वर्षात त्याचा पगार 10 पट होतो, आणि त्याचं नैराश्य 10 कोटी वाटते. आणि खरोखरच आपला सगळ्यांचा पगार जो आहे आता 100 कोटी अधिक आहे. माझ्या पगाराने विचार केला, तुमचा पहिल्या दिवसाचा पगार आणि आता जो तुम्ही उचलता शेवटचा पगार 100 कोटीनं, आणि नैराश्य 100 कोटीनं वाढले. ही जी बाब तुम्ही मांडलात ती तन्मय केलं अत्यंत. आणि याचं कुठेतरी आपण सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की असं का व्हावं. आपल्याला परमेश्वरानं म्हणा, आई वडिलांनी म्हणा, संस्कार दिले, शिकवलं, शाळेत घडलं, नोकरी दिली, एवढं सगळं केलं, मग समाधान का नको. कशामध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवताना समाधान झालं पाहिजे, आपण लेखक घडवताना समाधान झालं पाहिजे, देशाची सेवा करताना समाधान झालं पाहिजे. म्हणजे असे कितीतरी प्रश्न त्याचे अत्यंत अन्वय. दुसरी गोष्ट, कित्येक लोक समोर संख्या असेल तर का होत आहे. आणि अर्धा हरी नव्हता ह्यांनी जेव्हा भाषणाला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली तेव्हा, परंतु थोडे सुद्धा ते गळगळ झाले. तेव्हा एवढा आनंद वाटला आणि त्यांनी शेवटी बोलून सुद्धा दाखवलंय, संख्या किती असावी महत्वाचं नाही, या ठिकाणी असलेला प्रत्येक माणूस लाख मोलाचा आहे याची मला जाणीव आहे. खरंच उद्गीर मत क्रीम आहे. खरंच आपलं तुम्हाला आहे, उद्गीर मत हे क्रीम आहे, आणि त्याच्यामध्ये थोडं सुद्धा त्यांनी, आणि याची जाणीव तुम्हाला आहे. आणि बऱ्याच जणांचं भाषण हे संख्येवर अवलंबून आहे. मग असं कसं, म्हणून बुद्धिजीवी वर्ग, एक माणूस म्हणजे साधी गोष्ट नाही. या ठिकाणचा तुमच्या वडिलांच्या वयाची, आजोबांच्या वयाची इथं माणसं आहेत, आणि त्या सणाला तुम्ही मंत्रमुग्ध केला. बरोबर 6 वाजता भाषण सुरुवात, बरोबर दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे 7 वाजता संपवणं, 1 तासामध्ये बरोबर ते दिलेला विषय मांडणं. आणि म्हणून शिक्षक कसा असावा हे 5 शिक्षक दिनानिमित्त आपण बोलतो. ते 2 शिक्षक, 2 प्राध्यापक या ठिकाणी आणून आम्हाला कदम सरांनी शिक्षक कसे असावे, तर आमचे भोपाळे सर असतात ते असावेत. आता मी शिवाजी पाटील भाषण ऐकलं नाही, परंतु त्यांनी वडील सदस्य असतात म्हणून शिक्षक कसे असावेत, तर भोपाळे सर असतात ते असावेत.
आणि शिवाजी पाटलांचं तरी ऐकून असते शिवाजी पाटलासारखे असायचं हे त्यांच्या बोलण्यातून वाणीतून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा शब्दशः नमन सॅल्यूट करतो तुम्हाला. धन्यवाद. शिक्षक दिनाच्या सर्व शुभेच्छा देतो. गोपाळ सर म्हणजे वर्गमित्र आहेत, तर ते मी एम असतानाच त्यांनी निबंध अतिशय उत्कृष्ट लिहिला होता आणि मग त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. गोपाळ सरांना पटंगे रेल्वे स्टेशनला गेलो होतो. गोपाळ सरांचं माझं गाव मोगाचे नायगाव तालुक्यामध्ये आहे, पण गोपाळ सरांचा जो गरिबीतला जो प्रवास आहे आणि जो अनुभव आहे, म्हणजे सर आता फार चांगले वक्ते म्हणून महाराष्ट्रावर फिरत आहेत, पण ते लेखन फार उत्कृष्ट आहे. त्यांनी निबंध खूप चांगलं लिहिलेलं आहे. विद्यार्थी असतानाच्या काळात 2 धुळ कादंबरी होती मिस्टर खांडेकरांची, मला आठवते ते. जगदीश कदमांना जो पुरस्कार मिळाला होता त्यांच्या गुरुकुला गोंडळ आणि रास आणि गोंडळ असं त्यांचा मला ते म्हणजे आठवलं आपल्याला. आणि त्यावेळेस त्यांना सुद्धा तो पुरस्कार मिळाला. विद्यार्थी असताना आम्ही विद्यार्थी होतो पेपर्सला, तेव्हा गोपाळ सरांचे अनेक गुण आम्ही कदम सरांमध्ये दिसतात. सर असे धडपड करायचे. आमच्या कॉलेजमध्ये अनेक कार्यक्रम ते आयोजक म्हणून आयोजित करायचे आणि आता सुद्धा ते गावामध्ये दीपावलीला उत्सव ठेवतात. अनेक लोकांना सहकार्य करतात. मी त्यांच्या वडिलांच्या अंगी गेलो होतो, त्यांच्या गावात आईच्या हेला होतो आणि माझं गाव त्यांचं गाव फार लांब नाही आणि ते विरोलीला पांढरे कॉलेजला होते तेव्हाही मी विरोलीमध्ये होतो. आणि मग नंतर मी पीपल्सला असतानाच तर माझ्यासोबत अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत. तेव्हा एक नांदेडमधलं हे असं मंतरलेले दिवस असत तो काळ होता. आम्ही नांदेडमधले एकही कार्यक्रम सोडायचो नाही, प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही जायचो. आणि मग ह्या सगळ्या चळवळीमध्ये आता गोपाळ सरांनी नुकतंच जे काम केलेलं आहे शंकरराव चव्हाण महाविद्यालयामध्ये, ते ग्रामीण भागातलं महाविद्यालय आहे. ते प्रभारी प्राचार्य होते आणि एकदा मला वाटते सरपंचाचा सत्कार केला होता. ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा एक कार्यशाळा त्यांनी ठेवली होती. त्या कार्यशाळेला मी वचन म्हणून गेलो होतो की नेतृत्व कसं असावं हे सांगायला. तर त्यांची ती इमारत पाहिली, त्यांचं सगळं प्राध्यापकांना घेऊन चाललं ते पाहिलं, त्यांचं ते कॉलेज पाहिलं आणि त्यांनी त्या कॉलेजला ग्रामीण भागातलं आपल्या विद्यापीठातलं ते पहिलं कॉलेज आहे की ज्याला मॅथचा ए ग्रेड मिळालेला आहे. ए ग्रेड मिळाल्यानंतर त्यांची बदली इकडे इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये झाली. तिकडे ए ग्रेड मिळालं आणि ते इंदिरा गांधीला आले. इंदिरा गांधीला असलेले वक्त्यांना सुद्धा आपण बोलवलं होतं, सर तुम्ही गुरुजी व्हा. विश्वनाथ देशमुख इंदिरा गांधीला होते, ते आता म्हणजे ते शांतामन सोसायटी संस्थेअंतर्गत अशा बदल्या करते. काल त्यांनी धामकीकर मॅडमचंही सांगितलं, मॅडम कशा पद्धतीने काम करत होत्या, दुःखद निधन कसं झालं. म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये नांदेडच्या सगळ्या शैक्षणिक वाटचालीमध्ये मी 8 दिवसाखाली रंगाने घेऊन नांदेडला आलो होतो. त्या दिवशी आमची भेट आमच्या दुसऱ्या एक मित्राचे 3 पुस्तकांचं प्रकाशन होतं आणि त्याचा वृत्तांत मी गोपाळ सरांकडून घेतला. कारण प्रवासात मी त्यांना येतो असंच म्हणालो होतो नांदेडला. ते आपल्याकडे आले होते, बालाजी शिर्डे आपल्याकडे आले होते, यशपाल आला होता, विठ्ठल देवकडे आला होता. तर त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये कसं वेळ काढतात गोपाळ सर माहित नाही. सगळ्या वृत्तपत्राला बातम्या द्यायसाठी काम करायचे. आमचा कुठलाही कार्यक्रम हो गोपाळ सर म्हणायचे नाही ते मला बातमी घेऊन देऊन द्यावी लागते. आणि तेव्हा कुठलंच वाहन नव्हतं, गोपाळ सर पायी जायचे. आणि मग गोपाळ सरांना मला कौतुक वाटायचं. मी जेव्हा एम असताना पहिला लेख लिहिला तेव्हा मला वाटते प्रजावांचे संपादक सुधाकर डोईफोडे होते. हा सुधाकर डोईफोडे सरांकडे आम्ही दोघे गेलो, सुधाकर डोईफोडे भेटलो आणि पण मला काय एवढं वाटून नंतर लेख आला. गोपाळ सरांना एवढा आनंद झाला, शेवटी लेख घेऊन आले कॉलेजमध्ये, सगळ्या सरांकडे गेले. म्हणजे त्यांना आपल्या मित्राबद्दलचं जे काही कौतुक आहे ते आपण आता सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. मी पाहत होतो त्यांचे वडील अतिशय म्हणजे कष्टातून पुढे आले. त्यांनी आपल्या ह्या मुलाला शिक्षण द्यायला म्हणून ज्यांच्या छोट्या भावाला शिकवलं नाही. आणि मग ही जाणीव गोपाळ सरांनी ठेवली. आता गोपाळ सर अनेक कार्यक्रमामध्ये जात असतो दरेगावला, तर ते गावामध्ये अनेक उपक्रम ठेवतात जे न शिकलेल्या हे केलेल्या लोकांना. दीपावली नांदेडमध्ये साजरी न करता गावात जाऊन साजरी करतात. म्हणजे असे सगळे उपक्रम करणारा धडपडणारा शिक्षक, म्हणजे जसं इथं साने गुरुजीच्या ह्याच्यासारखा आनंद कदम सरजीची धडपड करतात,
हे सगळं जमवणं, हे सगळं कार्यक्रम करणं, सतत कार्यक्रम स्वतःला एंगेज करून घेणं, ही सगळीच प्रवृत्ती रुपाळे सरांमध्ये आहे. आता ते पूर्वी व्याख्यान ते फार असं द्यायचे नाही, पण आता तरी व्यक्तिमत्व विकास हा